संधी दिली। श्री शिरीष गजरलवार यांचं सुद्धा मी आभारी आहे, कारण त्यांनी माझं नाव सुचवलं। आणि श्रद्धेय श्री रामभाऊ खांडवे यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी माझ्या नावाला दुजोरा दिला। प्राणायामासारख्या विषयावर बोलताना साधारणतः जे काही मुद्दे यायला पाहिजे त्याचा मी थोडासा विचार केला आणि मेडिकल सायन्सशी याला कसं जोडता येईल किंवा याचा काय इफेक्ट आपल्या शरीरावर होईल ते मी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। जागतिक आरोग्य परिषदेने निरोगत्वाची व्याख्या देताना म्हटलं आहे की ते शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जर स्वास्थ्य असेल तरच ती व्यक्ती निरोगी आहे। फक्त डिसीज नाही किंवा अशक्तपणा नाही म्हणून निरोगत्व आहे असं म्हणता येणार नाही, तर संपूर्ण व्याख्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य त्या व्यक्तीला लाभलं तरच ती व्यक्ती निरोगी आहे असं आपल्याला म्हणता येईल, असं जागतिक आरोग्य परिषद किंवा WHO असं म्हणतं। स्वामीजींनी याच्या पुढे जाऊन या डेफिनेशनची एक्सटेन्शन केली आहे। ते आपण इथे बघता, समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा वसेत प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम। स्वामीजी म्हणतात की शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य आपल्याला तेव्हाच लागू शकतं जेव्हा आपण योगाचा अभ्यास कराल। आणि तो कसा कराल? यथाशक्ती आणि निरंतर। यथाशक्ती निरंतर जर योगाचा अभ्यास केला तरच आपल्याला निरोगत्व लाभू शकतं। हे स्वामीजींनी त्यात एक क्लॉज ॲड केला असं मला वाटतं आहे या जागतिक आरोग्य परिषदेच्या व्याख्येमध्ये। नेक्स्ट। आणि योगाचा अभ्यास, अष्टांग योग सगळ्यांना माहिती आहे, खूप मी प्रॅक्टिकलमध्ये जाणार नाही आहे। मी असं गृहीत धरलं आहे की आपल्याला सगळं योग माहिती आहे आणि त्याचा इफेक्ट काय होणार आहे याच्यावरच फक्त मी आज बोलणार आहे। तर प्राणायामावर बोलताना इंग्लिशमध्ये फार सोपी डेफिनेशन आहे की इट्स अ ब्रीदिंग एक्सरसाइज। आपल्या भाषेत सांगायचं झालं तर श्वास प्रश्वासाचं नियमन करून त्याच्यावर नियंत्रण करण्याच्या क्रियेला प्राणायाम असं म्हणतात। आता नियमन कसं करायचं आणि त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं, तर नियमन 3 गोष्टींनी केलेलं आहे प्राणायामात। सगळ्यात पहिले रेस्पिरेशनचा रेट किंवा श्वास प्रश्वासाचा रेट किंवा गती कमी करायची। पहिली गोष्ट श्वास प्रश्वासाची गती कमी करणे, ह्याचं हे नियमन आहे प्राणायामाचं। श्वास प्रश्वासाची गती कमी करणे, आता साधारणतः नॉर्मल गती किंवा जी गती श्वास प्रश्वास ती सर्वांना माहिती आहे। मिनिटाला 14 ते 16 वेळा आपण श्वास प्रश्वास करतो। साधारणतः त्याचं ॲव्हरेज आपण 15 घेतलं, मिनिटाला 15 वेळा आपण श्वास प्रश्वास करतो, म्हणजे साधारणतः 4 सेकंदाला 1 श्वास प्रश्वास आपण करतो। त्यात 2 सेकंदाचा श्वास आणि 2 सेकंदाचा प्रश्वास, म्हणजे 4 सेकंद। ह्याची गती कमी करणे। किती कमी करणे? तर प्राणायामाचं जे पुस्तक आपलं आहे स्वामीजींनी लिहिलेलं, त्यात त्यांनी लिहिलं की 2.25 मिनिटाला 1 श्वास प्रश्वास किंवा 2.25 मिनिटाला 1 प्राणायाम। आता किती लोकांना हे साध्य होतं ते आपल्याला सवयीने साध्य करायचं आहे, ते आपलं अल्टिमेट गोल आहे। त्या स्टेजपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, ते अल्टिमेटपर्यंत पोचायचं आहे। म्हणजे 15 श्वास जे आपण मिनिटाला करतो आहे त्याच्याऐवजी 2.25 मिनिटाला आपल्याला फक्त 1 श्वास प्रश्वास, 1 पूरक आणि 1 रेचक करा आणि 1 आंतरकुंभक करायचं आहे। तेवढी गती आपल्याला कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे। दुसरं, श्वास आणि प्रश्वासाचा काल वाढवायचा आहे, ड्युरेशन वाढवायचं आहे। आता ड्युरेशन आपण सांगितलं की 2 सेकंद, ह्याचं ड्युरेशन आपल्याला वाढवत नेऊन 2.25 मिनिटापर्यंत न्यायचं आहे। तिसरी गोष्ट त्यात आहे की टू स्टॉप द रेस्पिरेशन, श्वास आणि प्रश्वास पूर्ण थांबवून टाकायचा आहे। मग तो आंतरकुंभक असो नाही तर बहिर्कुंभक असो, श्वास प्रश्वास पूर्ण थांबवून टाकायचं आहे। तिसरी गोष्ट प्राणायामात सांगितलेली आहे, श्वास प्रश्वासाची गती रोखून धरणे, पूर्ण रोखून। नॉर्मल इंडिव्हिज्युअल जे आहे, आपला जो श्वास प्रश्वास चालू आहे तो सतत चालू आहे। आणि किती सतत चालू आहे की आपण श्वास घेतो, मग प्रश्वास करतो आणि लगेच परत एक श्वास घेतो आणि परत प्रश्वास करतो। ही गती सतत चालू आहे। आणि श्वसन म्हणजे काय की श्वास आत घेणे, श्वास बाहेर सोडणे, आणि श्वास आत घेताना जो ऑक्सिजन आपण आत घेतो तो आपण रक्तात शोषून घेतो आणि सोडताना कार्बन डायऑक्साईड सोडतो। पण हा जो पिरियड आहे
आत घेणे आणि बाहेर सोडणे याच्यामध्ये सुद्धा आपल्या बॉडीमध्ये गॅसेसचं एक्सचेंज चालू आहे. म्हणजे ऑक्सिजन आत घेणे चालू आहे, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे चालू आहे, जरी आपण श्वास प्रश्वास करत नसलो तरी. आणि हाच खरा कुंभकाचा गाभा आहे, हाच खरंच गाभा आहे प्राणायामाचा, कुंभक. आणि ज्याला कोणाला कुंभक साधलं त्याला प्राणायाम साधला. इट हेल्प्स अ रेस्टलेस माइंड और डिसिपेटेड माइंड टू बिकम काम अँड क्वाइट. चित्तवृत्तीचा निरोध. प्राणायामाने काय होतं? चित्तवृत्ती. चित्त म्हणजे आपली जी मन, बुद्धी आणि अहंकार आहे त्याचा निरस होतो, त्याचा निरोध होतो आणि आपल्या मनावर किंवा ब्रेनवर आपला ताबा मिळवला जातो प्राणायामाने. हे फार सिंपल आहे. जर आपण याचं उदाहरण घेतलं की जेव्हा केव्हा आपल्याला क्षोभ होतो, जेव्हा केव्हा आपलं मन अशांत होतं, तेव्हा प्राणायामाची गती, तेव्हा श्वास प्रश्वासाची गती वाढते. जेव्हा केव्हा मन अशांत असेल, आपल्याला भीती वाटत असेल किंवा आपल्याला शोक झाला असेल किंवा आपल्याला शोभ झाला असेल, त्यावेळेला श्वास प्रश्वासाची गती वाढते, जी नॉर्मल 15 आहे मिनिटाला. याच्या उलटं जर आपण केलं, श्वास प्रश्वासाची गती जर आपण कमी केली तर आपला शोभ कमी होऊ शकतो किंवा आपलं मन शांत होऊ शकतं किंवा आपलं मन कॉन्सन्ट्रेट होऊ शकतं. हा याच्यातला मेन कन्सेप्ट आहे प्राणायामाचा. असं जर आपण घेतलं की शोभमुळे किंवा मनाला स्टिम्युलेशन मिळाल्यामुळे किंवा ब्रेन स्टिम्युलेट झाल्यामुळे जर श्वास प्रश्वास गती वाढत असेल, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल की आपण जे श्वास प्रश्वास करत असतो त्याचं मेन सेंटर आपल्या ब्रेनमध्ये मेड्युला ऑब्लॉंगेटा इथे आहे आणि ते स्टिम्युलेट झाल्यामुळे श्वास प्रश्वासाची गती वाढते. मग आपण ती श्वास प्रश्वास जर गती केली, उलटं जर केलं तर आपल्याला मनशांती मिळू शकते. हा याचा मुख्य उद्देश आहे प्राणायामाचा. नेक्स्ट, आता प्राणायाम शब्द फार सोपा आहे. प्राणायाम, बरीच म्हणजे सांगा आम्ही प्राणायाम करतो, पण प्राणायाम हा व्यवस्थित शिकला जर नाही आणि तज्ज्ञ गुरूच्या मार्गदर्शनाखाली जर प्राणायाम आपण केला नाही तर त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट होतात. आणि हे सगळे मी रेफरन्सेसमधून घेतले, वेगवेगळ्या एक 5-6 पुस्तकाच्या रेफरन्समधून घेतले. काय ॲडव्हर्स इफेक्ट होतात जर तुम्ही प्राणायाम बरोबर केला नाही तर त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो. इट इज एक्स्ट्रीमली डेंजरस. Pranayam is extremely, though it looks very simple, it is extremely dangerous if it is not done properly. आणि काय त्याचे इफेक्ट होऊ शकतात बघा. सगळ्यात पहिले पर्सिस्टंट हेडेक. याची उदाहरणं दिली आहेत लेखकांनी की एक व्यक्ती प्राणायाम करत होती, इतके वर्ष प्राणायाम केला, त्याला सतत हेडेक होत होतं. का? तर प्राणायाम चुकीचा करत होता. ही पद्धत चुकीची होती. त्यांनी ट्रेन गुरुकडून हे शिकून घ्यायला पाहिजे आणि मग प्राणायाम करायला पाहिजे. जर प्राणायाम व्यवस्थित केला नाही, जर तो चुकीचा केला तर एक सगळ्यात पहिले त्याला पर्सिस्टंट हेडेक होऊ शकतं किंवा डोकेदुखी होऊ शकते. दुसरं, मेमरी लॉस सुद्धा होऊ शकतो प्राणायाम जर चुकीचा असेल तर. तिसरं, मॅडनेस, इन्सॅनिटी, वेडेपणा हे डेव्हलप होऊ शकतो जर प्राणायाम व्यवस्थित केला नाही तर. शिवाय शेवटचं इज प्रीमॅच्युअर एजिंग, अकाली वृद्धत्व सुद्धा येऊ शकतं जर प्राणायाम व्यवस्थित केला नाही तर. मी हे बोलतोय जे वर्षानुवर्ष प्राणायाम करतात आहे त्या लोकांनी जर व्यवस्थित प्राणायाम केला तरच त्यांना पॉझिटिव्ह इफेक्ट मिळतील, नाही तर याचे ॲडव्हर्स इफेक्ट दिसून येतात. ते अशा प्रकारे. आणि हे ॲडव्हर्स इफेक्ट इतके रेझिस्टंट असतात की पारंपरिक औषधाला सुद्धा ते रिस्पॉन्ड करत नाही. चुकीच्या प्राणायामामुळे होणारे जे ॲडव्हर्स इफेक्ट आहे, चुकीच्या प्राणायामामुळे जे चुकीचे परिणाम होणार आहेत, हे परिणाम साधारणतः जे पारंपरिक औषध आहे त्या पारंपरिक औषधाला रिस्पॉन्ड करत नाही जोपर्यंत तुम्ही प्राणायाम सुधरवत नाही. नेक्स्ट, आता प्राणायामासाठी प्री रिक्विजिट काय पाहिजे? प्रत्येक माणूस, बरेच लोक मला भेटतात, क्या मैं भी तो प्राणायाम करता हूँ, रोज 1-1.25 घंटा कर लेता हूँ, पण त्याला काहीच अर्थ नाही जोपर्यंत तो बरोबर होत नाही. 15 मिनिटाचा प्राणायाम सुद्धा इफेक्टिव्ह आहे जर तो प्रॉपर असेल तर. नाहीतर 2 तास 5 तास करून सुद्धा तो उपयोगी पडत नाही. कारण सांगणारे लोक सांगतात की मी 1 तास रोज प्राणायाम करतो, पण तो कसा करतो, काय करतो हे त्यालाच माहीत. तर त्याची प्री रिक्विजिट काय पाहिजे? तुमचे बॉवेल हॅबिट्स रेग्युलर पाहिजे. म्हणजे व्यवस्थित रोज किंवा 1 दिवसाआड तरी तुम्ही डेफिकेट केले पाहिजे. तुमची बॉडी त्या दृष्टीने शुद्ध असली पाहिजे. रेग्युलर बॉवेल हॅबिट्स. मॉडरेशन इन द फूड. तिखट, तेलकट, तुपकट. म्हणजे आहार कसा पाहिजे? आहार चांगला पाहिजे. आहार जर वाईट असेल, आहारामध्ये जर व्यवस्थित नसेल, आहाराची वेळ जर व्यवस्थित नसेल तर त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट तुम्हाला दिसू शकतात. सर्वप्रथम बॉवेल हॅबिट्स,
सेकंड आहार, तो व्यवस्थित वेळेच्या वेळी रेग्युलर. साधारणतः फील्डमध्ये जे लोक काम करतात ते लोक कधी सकाळी 8 वाजता जेवतात, दुसऱ्या दिवशी 4 वाजता जेवतात. ह्यानी डिसीज निर्मित होते हे आम्ही सांगतोच, पण प्राणायामासाठी हे प्री रिक्विजिट आहे की तुमचा आहार सात्विक असावा. प्राणायामासाठी सात्विक आहाराची अत्यंत आवश्यकता आहे. रेग्युलॅरिटी इन द स्लीप, तुमची व्यवस्थित झोप झाली पाहिजे. आजच आपल्या पंतप्रधानांनी सकाळी सांगितलं, मन की बात ज्यांनी ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी ऐकलं असेल, की झोप तुमची प्रॉपर झाली पाहिजे. तुम्ही कुठलंही काम करा त्याच्यासाठी झोप तुम्हाला प्रॉपर पाहिजे, आणि कमीत कमी 6 तास, 6 ते 8 तास. मागचं एक माझं लेक्चर झालं होतं पावन तुम्ही, त्यावेळेला मी सांगितलं होतं, त्यावेळेला मी फक्त स्लीपवरच बोललो होतो. त्यावेळेला मी सांगितलं होतं की कमीत कमी 6 तासाची झोप आपल्याला पाहिजे, आणि 6 तासाची झोप असेल तरच तुमचं माइंड शांत राहू शकतं. म्हणून झोप एक महत्त्वाची असते. प्राणायामासाठी हे प्री रिक्विजिट आहे. कंट्रोल ओव्हर द स्पीच, वाणी, तुमची वाणी चांगली पाहिजे. आता ही वाणी कशी, आता मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की वाणी कशी प्रोड्यूस होते आणि ती कशी रिफ्लेक्ट करते. वाणी तुमचं माइंड रिफ्लेक्ट करते, वाणी तुमचं बिहेवियर रिफ्लेक्ट करते, वाणी तुमची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करते. तर वाणी तुमची चांगली पाहिजे, ही प्री रिक्विजिट आहे प्राणायामासाठी. हे जर सगळं असेल तरच प्राणायामाचा इफेक्ट तुम्हाला दिसेल. नाही तर काही लोक असं म्हणतात, मैं तो बहुत साल से कर रहा हूं, कुछ फरक नहीं पडता, हे फालतू आहे सर, असे म्हणणारे जास्त आहेत. इथे फक्त 50 लोक बसले, बाहेरचे 500 लोक हे असं म्हणतात आहे. पण त्यांना प्री रिक्विजिट माहीत नाही की प्राणायाम करताना तुम्ही काय केलं पाहिजे. तर तुमची वाणी, आणि आयुष्यात ताण तणाव, चिंता आणि काळजा नको, म्हणजे कमीत कमी असाव्या. प्रत्येकाला असतातच, पण त्या कमीत कमी असाव्या, जेणेकरून तुम्ही प्राणायाम करू शकाल, किंवा प्राणायामाने हे तुम्ही सगळं सुधारवू शकता. इट्स अदर वे राऊंड ऑल्सो. प्राणायामासाठी जरी हे प्री रिक्विजिट असलं, ह्याची गरज असली तरी प्राणायामाने सुद्धा ही शुद्धता तुम्ही तुमच्या शरीरात आणू शकता. हे प्राणायामाचं महत्त्व आहे. स्वामी विवेकानंदांनी आत्ताच सांगितलं की देअर शुड बी परफेक्ट चास्टिटी, पवित्रता पाहिजे. कशात? तुमच्या विचारात, बोलण्यात आणि करण्यात. तुमचे विचार, वाणी आणि कार्य याच्यात पवित्रता पाहिजे, यात सुसूत्रता पाहिजे, तेव्हा तुम्ही प्राणायाम करू शकाल. आचारसंहिता सुश्रुता पण म्हणत आहे की क्लीन बॉडी अँड माइंड इज रिक्वायर्ड फॉर प्राणायामा और कॅन कॉन्सन्ट्रेट. प्राणायामात तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे. आत्ता जयश्री मॅडमनी सांगितलं की तुम्ही जर देवाची आराधना केली तरी तुम्ही प्राणायाम साधू शकता. ते मी बोलणार आहे शेवटी, ते मीही सांगणार आहे की व्हॉट इज अल्टरनेटिव्ह फॉर प्राणायामा. ते शेवटची एक ट्रान्सफरन्सी माझ्यात आहे की ध्यान किंवा ईश्वर चिंतन किंवा सरेंडरिंग टू द गॉड. नेक्स्ट, तर हे प्री रिक्विजिट आहे. अच्छा, याच्यासाठी शुद्धिक्रियेची फार गरज आहे. शरीर शुद्ध असणं, आत्ताच बोललो आपण, शरीर, मन, वाणी, डीड्स ह्याच्यात शुद्धता पाहिजे, आणि त्यासाठी शुद्धिक्रिया सांगितलेली आहे. आता शुद्धिक्रिया कशाला, ते इम्बॅलन्स जो आहे आपला त्रिदोषमधला, त्या त्रिदोषाला कमी करण्याकरता किंवा त्या त्रिदोषातील समतोलता साधण्याकरता तुम्हाला शुद्धिक्रिया आहेत. आणि या शुद्धिक्रिया सगळ्यांनाच माहिती आहे. नेती, धोती, बसती, नवती, त्राटक आणि प्राणायाम, त्राटक आणि कपालभाती. नेती, क्लिनिंग ऑफ नोज, हे सगळ्यांना माहिती आहे. पण पॅरानेझल सायनसेस स्वामीजींच्या पुस्तकात लिहिलं आहे. बऱ्याच लोकांना भीती वाटते की नाकात पाणी टाकलं तर ते आपल्या ब्रेनमध्ये जाईल आणि ब्रेनमध्ये गेल्यावर मग आपल्याला त्रास होऊ शकतो. नाही, ते जातं तुमच्या डोक्यात नक्की इथे, पण दे आर कॉल्ड ॲज पॅरानेझल एअर सायनसेस, वेअर युअर एअर इज फिल्टर्ड वेन इट इज एंटरिंग इन द लंग्स. जेव्हा जेव्हा आपल्या फुफ्फुसात हवा जात असते तेव्हा ती नाकाच्या द्वारे या पॅरानेझल सायनसेसमध्ये जात असते. इथे हे आपले 6 जोड्या आहे पॅरानेझल सायनसेस. त्याची नावं आहेत फ्रंटल, मॅक्झिलरी, स्पिनॉइड आणि इथेमॉइड. हे सगळे सायनसेस आहे. या सायनसमध्ये हवा फिरते आणि हे सायनसेसचं क्लिनिंगचं काम नेती करते. शिरीष सरांनी आम्हाला नेती शिकवली. बऱ्याच लोकांना त्याचा चांगला अनुभव आला असेल. रविवारी साधारणतः आम्ही नेती करतो आणि ह्याच्यात ही पॅरानेझल सायनसेस धुतल्या जातात, त्यामुळे सर्दी होत नाही किंवा सर्दीचं प्रमाण कमी राहतं. धोती, क्लिनिंग ऑफ दी इसोफेगस, म्हणजे अन्ननलिका आणि जठर याचं क्लिनिंग या धोतीने होतं. बस्तीने रेक्टम आणि सिग्मॉइड कोलनचं क्लिनलीनेस होतं किंवा शुद्धिक्रिया होते असं म्हणू आपण. नवली, कंट्रोलिंग द पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स. नवली जेव्हा उठवले जाते तेव्हा हे जे रेक्टल मसल आपण कॉन्टॅक्ट करतो तेव्हा आपले पेरिस्टाल्टिक म्हणजे गॅस्ट्रिक पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स 4 मिनिटाला एक मुवमेंट होत असते, आणि या मुवमेंटमुळे अन्नपचन आणि जे उरलेलं मळ आहे तो बाहेर फेकण्याचं कार्य केलं जातं. साधारणतः वयाच्या 60व्या वर्षांतरी पेरिस्टाल्टिक मुवमेंट स्लो होत जाते, आणि म्हणून तुमच्या
म्हणजे क्लिनिक्समध्ये साधारणतः 60 वर्षाची लोक कॉन्स्टिपेशनने येतात आमच्याकडे. तर ह्याचं कारण हे आहे की पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स वीक होतात वयोमानाप्रमाणे, आणि पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स वीक झाल्यामुळे मग डेफिकेशन बरोबर होत नाही किंवा कॉन्स्टिपेशन होतं. तर ह्या क्रियेमुळे, नवलीमुळे पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स कंट्रोल होतात आणि अन्नपचन आणि महिलाचं एक्सक्रिशन चांगलं होतं. त्राटक व्हिज्युअल हे सगळ्यांना माहिती आहे, याच्यामुळे आपली नजर सुधारते, इम्प्रूव्हमेंट इन द विजन. कपालभाती, क्लिनिंग ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. आपला जो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट ज्याच्याबद्दल आज आपण बोलतोय, रेस्पिरेटरी ट्रॅक्टबद्दल, त्याचं क्लिनिंग कपालभाती होते. म्हणून मी नेती आणि कपालभाती याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये नंतर बोलणार आहे. नेक्स्ट प्लीज. आपला जो विषय आहे प्राणायाम, प्राणायामाबद्दल आपण बोलू. प्राणायाम ह्याचा आपण विग्रह केला, संधी विग्रह केला, तर तो होतो प्राण आणि आयाम. प्राण आणि आयाम. तर प्राण हा संस्कृत शब्द आहे. प्राण हा संस्कृत शब्द आहे. प्राण म्हणजे ऑक्सिजन होत नाही. साधारणतः मेजॉरिटी ऑफ लोक प्राण म्हणजे प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन नाही. जरी वायू हा शब्द वापरला आहे योगामध्ये, प्राण हा प्राणवायू जरी वापरला असला तरी तो ऑक्सिजनशी संबंधित नाही. प्राणवायू हा वेगळा वायू आहे किंवा ही वेगळी एनर्जी आहे, ज्याच्यामुळे जी कंट्रोल करून आपण प्राणायाम साधणार आहे. तर प्राण इज अ कॉस्मिक एनर्जी, ब्रह्मांड शक्ती आहे. प्राण म्हणजे ब्रह्मांड शक्ती आहे, आणि प्राण आहे म्हणून आपण उभा आहे, प्राण आहे म्हणून आपण जिवंत आहे. तो प्राण, प्राणवायू नाही, ऑक्सिजन नाही. प्राणवायू हा शब्द जरी आपल्या प्राणायामाच्या पुस्तकात वापरलेला असेल तरी प्राण म्हणजे ऑक्सिजन नाही. प्राण म्हणजे कॉस्मिक एनर्जी. प्राण म्हणजे ब्रह्मांड शक्ती, जी ब्रह्मांडात आहे, आणि ज्या शक्तीने आपण चालतोय, बोलतोय, हलतोय आणि आपले सर्व कार्य करतोय, ती ब्रह्मांड शक्ती, ती कॉस्मिक एनर्जी म्हणजे प्राण. आणि या प्राणावर आपल्याला थोडासा कंट्रोल, आयाम, कंट्रोल, किंवा आपल्या पुस्तकात विस्तार असा शब्द वापरला आहे. प्राणशक्तीचा विस्तार किंवा प्राणशक्तीचा आयाम किंवा प्राणशक्तीवर कंट्रोल, प्राणशक्तीवर नियंत्रण, हे आपलं उद्दिष्ट आहे, म्हणजे प्राणायाम. तर ही जी कॉस्मिक एनर्जी आहे, आणि थ्रू प्राणायाम वी ट्राय टू कंट्रोल दिस कॉस्मिक एनर्जी. ब्रह्मांड शक्तीवर विजय मिळवण्याचा आपण प्रयत्न करतोय आपल्या प्राणायामाच्या द्वारे. तो आहे प्राण, त्याचा अर्थ आहे प्राणायाम. ही कॉस्मिक एनर्जी जी आहे ती प्रत्येक स्त्री पुरुषांमध्ये आहे. कशासाठी आहे? या कॉस्मिक एनर्जीने आपण बरीच कामं करतो. दे कॅन बी वर्क, दे आर यूज टू वर्क इन द इंटरनल अँड एक्सटर्नल ॲक्टिव्हिटीज. ज्या आपल्या ॲक्टिव्हिटीज चालतात आहे, बोलणे, खाणे, हे इथे लिहिलं आहे सगळे. थिंकिंग, ब्रीदिंग, इटिंग, ड्रिंकिंग, डायजेस्टिंग, वर्डिंग, ब्लड सर्क्युलेशन, टॉकिंग, सिंगिंग, मुव्हिंग अँड क्रिएटिंग अ प्रोजेनी. या प्रत्येक गोष्टीसाठी प्राणशक्तीची गरज आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या शरीरात प्राण आहे म्हणून आपण जिवंत आहे. प्राण नाही आहे तर आपण डेड बॉडी आहे, आपण नुसती बॉडी आहे. मग तर प्राण, या प्राणशक्तीवर आपल्याला विजय मिळवायचा आहे. आणि ही प्राणशक्ती प्रत्येक गोष्टीसाठी वापरायची. आपले विचार करणे, श्वासोश्वास करणे, या सगळ्या गोष्टीसाठी या प्राणशक्तीची अत्यंत आवश्यकता आहे. नेक्स्ट स्लाइड. आता ही प्राणशक्ती जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. आपल्या शरीरातली ही जी प्राणशक्ती आहे, जो प्राण आहे ज्याच्यामुळे आपण जिवंत आहे, आपला जो प्राण आहे, हा प्राण वेगवेगळ्या प्रकारचे कार्य आपल्या शरीरात करत असतो. तर याचे प्रकार सांगितले आहे. डिफरंट नेम्स हॅव बीन गिवन डिपेंडिंग अपॉन द ॲक्टिव्हिटीज इन द ह्युमन बॉडी. देर आर 5 टाइप्स. हा प्राण 5 प्रकारचा आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्राण. हे प्राण काय कंट्रोल करतो? आपला श्वासोश्वास आणि हार्टचं फंक्शनिंग, ब्रिदिंग किंवा श्वास प्रश्वास किंवा श्वसन, हे प्राणशक्तीने कंट्रोल होतं. म्हणजे हा प्राणशक्तीचा एक पहिला प्रकार जो महत्त्वाचा, त्याला आपण प्राण म्हणतो. तो प्राण काय करतो? ब्रिदिंग करतो. म्हणूनच ह्याचा जो अपभ्रंश झाला आहे की हे ऑक्सिजन आहे. बरेच लोक सांगतात प्राणायाम इज ऑक्सिजन, नथिंग एल्स. नो, इट्स प्राण. तर हा जो प्राण आहे तो ब्रिदिंग आपलं कंट्रोल करतो आणि फंक्शनिंग ऑफ द हार्ट कंट्रोल करतो. दुसरा आहे व्यान. तो ब्लड आणि व्हायटल फ्लुइडचं सर्क्युलेशन आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल करतो. रक्ताभिसरण, रक्ताशिवाय अजून एक फ्लुइड आपल्या बॉडीमध्ये असतं, त्याला म्हणतात लिम्फ. त्याचं सुद्धा सर्क्युलेशन हा व्यान करत असतो. अपान, खाणे, पिणे, वर्डिंग अँड प्रोक्रिएशन, रिप्रोडक्शन,
हे या अपानामुळे होतं. अपान वायू, आपल्या शब्दात त्याला वायू शब्द वापरला आहे आणि प्राणवायू शब्द हा शब्द वापरल्यामुळे त्याचं आपलं कन्फ्युजन होतं की हा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आहे. नाही, हे वेगवेगळ्या प्रकारचे वायू म्हणून याला जरी केले तर ही एनर्जी आहे, ही कॉस्मिक एनर्जी आहे. ही कॉस्मिक एनर्जी आपल्या बॉडीमध्ये आहे. तर काय आहे? प्राण, व्यान, अपान, उदान, टॉकिंग अँड सिंगिंग, आपण जे बोलतोय किंवा गाणं गातोय हे कोणता अवयव ॲक्टिव्ह आहे? उदान. आणि समान, रिस्पॉन्सिबल फॉर द डायजेशन ऑफ द फूड. आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, प्राणायामच्या पुस्तकात लिहिलं आहे, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलं आहे. ते असं कंपाईल एका ठिकाणी आणून या सगळ्यांच्या हे कशाला उपयोगी पडतं, ही एनर्जी, ही प्राणशक्ती कशासाठी वापरली जाते, हे अशा प्रकारे आपण समजावू शकतो की ही प्राण एनर्जी, ही प्राणशक्ती ह्या प्रत्येक गोष्टीला साठी वापरली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची काय? ब्रिदिंग. जर ब्रिदिंग थांबलं हे सगळे वायू थांबतील. ब्रिदिंग थांबलं तर हे सगळे वायू थांबतील. हे सगळे वायू, ज्याला वायू शब्द वापरला आहे आपल्या योगामध्ये, हे सगळे वायू बंद होतील जेव्हा प्राणशक्ती बंद होईल, जेव्हा ब्रिदिंग बंद होईल. आणि ब्रिदिंग इज कंट्रोल बाय प्राण. ब्रिदिंग इज कंट्रोल बाय प्राण. श्वसन बंद झालं की प्राण संपला, आयुष्य संपलं. दिस इज द मोस्ट वायटल ॲक्टिव्हिटी विच कंट्रोल्स द अदर ॲक्टिव्हिटी. बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटींवर प्राण हे कंट्रोल करतं. नेक्स्ट, आता प्राणबद्दल जर बोलायचं झालं तर इट कंट्रोल्स द मोशन ऑफ द लंग. श्वासोश्वास प्राणामुळे होतो किंवा श्वसन प्राणामुळे होतं असं आपण बोललो एक मिनिट आधी. मग श्वसन कसं होतं? हे श्वसन होतं म्हणून लंग्स हलत नाही, लंग्स हलतात, फुफ्फुसं हलतात म्हणून श्वसन होतं. आणि फुफ्फुसं कोण हलवतं? प्राणशक्ती. फुफ्फुस कोण हलवतं? प्राणशक्ती. मग प्राणशक्ती काय करते? आपले फुफ्फुस हलवते. आणि फुफ्फुस हलल्यामुळे निगेटिव्ह प्रेशर क्रिएट होतं आणि त्या निगेटिव्ह प्रेशरने हवा आत घेतल्या जाते. सो देर इज अ एनर्जी विच मूव्स युअर लंग्स, विच मूव्स युअर थोरॅक्स अँड देन ओनली द एअर इज एंटर्ड इन. नुसती हवा आत येते म्हणून तुमचं लंग हलतं असं नाही आहे, हे उलटं आहे. प्राण तुमचं लंग हलवतं, प्राण तुमच्या लंगमध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करतं म्हणून हवा आत येते, म्हणून तुम्ही ऑक्सिजन घेऊ शकता, म्हणून तुम्ही जिवंत आहे. आय होप दिस इज क्लिअर. प्राणशक्तीमुळे काय होतं? कंट्रोलिंग द मोशन ऑफ लंग्स. द मोशन ऑफ लंग इज असोसिएटेड विथ द ब्रेथ. जेव्हा जेव्हा लंग हलतील तेव्हा तेव्हा श्वसन होईल. ऑन द कॉन्ट्ररी इट इज नॉट प्रोड्यूस बाय द ब्रेथ. नुसतं श्वास होतं म्हणून लंग हलतात असं नाही. लंग हलतो म्हणून श्वास होतं आणि दॅट इज कंट्रोल बाय द प्राण. प्राण इज अ एनर्जी, कॉस्मिक एनर्जी, ब्रह्मांड शक्ती. आणि या ब्रह्मांड शक्तीमुळे लंग मुवमेंट होती लंगची, आणि लंगची मुवमेंट झाल्यामुळे श्वास प्रश्वास होतो. नेक्स्ट स्लाइड. आता व्हॉट इज प्राणायाम? तर प्राणायामाचं काय होतं की आपल्याला हे कंट्रोल करायचं आहे. प्राणायाम तरी आपण ब्रिदिंग कंट्रोल करत असलो, प्राणायामामध्ये जरी आपण ब्रिदिंग कंट्रोल करत असलो तरी इट इज गोइंग टू कंट्रोल द प्राण, इट इज गोइंग टू कंट्रोल द मुवमेंट्स. आणि मुवमेंट कंट्रोल झाल्यावर आपल्याला प्राणावर थोडा विजय मिळवता येईल किंवा थोडं प्राण आपल्या कंट्रोलमध्ये येईल, त्यामुळे आपल्याला प्राणायाम साधेल. सो ही कॉस्मिक एनर्जी कशी कंट्रोल करता येईल याचं एक उदाहरण छोटंसं. नेक्स्ट स्लाइड. आता हे उदाहरण दिलेलं आहे मी, की म्हणजे मी नाही, जिथून कुठून मी घेतलेलं आहे, ज्या कोणत्या रेफरन्समधून, त्यांनी ही कॉस्मिक एनर्जी किंवा ब्रह्मांड शक्ती कशी कंट्रोल होते याचं एक उदाहरण दिलं आहे. की तुमच्याकडे एक नळ आहे पाण्याचा, त्या पाण्याच्या नळावरून पाणी येत आहे. नॅचरली त्या नळावरून पाणी आलं की तुमच्या टाकीतलं पाणी कमी होणार. हे टाकीत पाणी कुठून तरी रिव्हर किंवा तलावातून येत आहे, ते रिझर्वायर आहे मोठं, त्या रिझर्वायरमधून तुमच्या टाकीत पाणी येतं, तुमच्या टाकीतून तुमच्या नळात पाणी येतं. पण तुम्ही जेव्हा नळ सोडता किंवा नळातलं पाणी वापरता तेव्हा त्या टाकीतलं पाणी कमी होतं आणि त्या रिझर्वायरमधलंही पाणी थोडंसं कमी होतं किंवा त्याच्यावर त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे त्या रिझर्वायर इज अ कॉस्मिक एनर्जी, आणि त्या कॉस्मिक एनर्जी कंट्रोल होते कशामुळे? तुमच्या त्या नळातून पाणी सोडल्यामुळे. तसंच आपल्या या प्राणायामाचं आहे. प्राणायामामध्ये काय होतं आहे की यू आर कंट्रोलिंग द ब्रिदिंग, आणि ब्रिदिंग जेव्हा तुम्ही कंट्रोल करताय तेव्हा यू आर कंट्रोलिंग दॅट एनर्जी, कॉस्मिक एनर्जी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर ब्रिदिंग. तुमच्या लंग्सच्या मुवमेंटसाठी जी एनर्जी रिस्पॉन्सिबल आहे ती एनर्जी तुम्ही प्राणायामातून कंट्रोल करणार आहे. आणि हे त्याचं उदाहरण आहे की थोडा ना थोडा तरी इफेक्ट होत असेल ना त्याच्यावर, त्या रिझर्वायरवर. तुम्ही 10 लिटर पाणी वापरलं, 10 लिटर तर कमी झालं तिथलं,
तसंच तुम्ही प्राणायामाद्वारे जेव्हा तुम्ही जर लंग्सचा आपण एक नळ समजला आणि त्याच्याद्वारे जर तुम्ही ते कंट्रोल करत आहे तर त्या प्राणशक्तीवर डेफिनेटली काहीतरी इफेक्ट होत आहे, त्या कॉस्मिक एनर्जीवर डेफिनेटली ती ब्रह्मांड शक्ती तुमच्यात येते आहे किंवा तुमच्यात सामावते आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा होत आहे. दॅट इज प्राणायाम. नेक्स्ट स्लाइड. आता प्राणायाम समजायचा म्हणजे थोडंसं रेस्पिरेटरी सिस्टीम समजली पाहिजे असं मला वाटतं, म्हणून हे रेस्पिरेटरी सिस्टीमवर थोडंसं बोलणार आहे मी. आता रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहे. इट इज स्टार्टिंग फ्रॉम द नोज, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स अँड ॲल्व्हिओलाय. मराठी त्याला असं म्हणता येईल की नाक, घसा, श्वासनलिका, श्वासवाहिनी, वायुवाहिनी आणि वायुकोश. हे बघा इथे ही वायुवाहिनी आणि हे वायुकोश हे कसे छोटे छोटे फुग्यासारखे असतात. ते त्याला इलॅस्टिसिटी असते, ते कमी जास्त होत असतात आपण जेव्हा श्वास प्रश्वास करत असतो तेव्हा. तर हे वायुकोश असं हे याचं स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट स्लाइड. आता बघा नोज ही ट्रायंग्युलर कॅव्हिटी आहे, सगळ्यांना माहिती आहे, चेहऱ्याच्या समोर आहे. आणि 7व्या वर्गात मला असं शिकवलं होतं आमच्या मॅडमनी की नाकामुळे शरीराची सुंदरता म्हणजे चेहऱ्याची सुंदरता वाढते. कशी वाढते मला माहीत नाही, पण त्यांनी असं शिकवलं आहे मला की प्राणायामाशिवाय चेहऱ्याची सुंदरता नाकामुळे असते. एनिवे, तर हे नाक इट इज डिवायडेड इंटू 2 कॅव्हिटीज, डावी आणि उजवी नाकपुडी. त्याच्यामध्ये एक पडदा असतो. हा पडदा कुर्चेचा असतो म्हणजे कार्टिलेज असतो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्याची उजवी आणि डावी नाकपुडी असे 2 भाग पडतात. या नाकाच्या या बाजूच्या भिंतीवर म्हणजे लॅटरल वॉलवर बोन्स असतात, त्याला म्हणतात टर्बिनेट बोन्स. आणि या टर्बिनेट बोनमध्ये मध्ये गॅप, त्याला कॉन्के सुद्धा म्हणतात, याच्यामध्ये एक गॅप असते आणि त्या गॅपमधून हवा मूव्ह होत असते. अंतत्वचा असते याच्यावर, म्युकस लायनिंग, याच्यावर एक अंतत्वचा असते नाकावर आतल्या बाजूनी. त्यात म्युकस ग्लँड असतात आणि म्युकस सिक्रिशन ते करत असतात. आणि साधारणतः जेव्हा केव्हा आपल्याला सर्दी होते तेव्हा हे म्युकस सिक्रिशन वाढतं आणि नाक गळायला लागतं, हे सगळ्यांना माहिती आहे. तर यात म्युकस ग्लँड असतात आणि हे म्युकस सिक्रेटिंग ग्लँड म्युकस सिक्रेट करतात. नाकामध्ये केस असतात, त्याचं सुद्धा महत्त्व आहे. चिमट्यानी लोक उपडताना मी पाहिलं आहे, पण ते उपडू नये कारण ते महत्त्वाचे आपल्यासाठी, कारण इट्स अ प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम फॉर द ह्युमन बॉडी. आता याचं नाकाचं कार्य काय आहे? डिक्रीज द व्हेलॉसिटी ऑफ द एअर. हवा खूप स्पीडनी, कुठे स्पीडनी असेल कुठे कमी असेल, ती आपल्या नाकात जाते. दॅट कॅन इंज्युअर द नोज. पण याची व्हेलॉसिटी किंवा याची स्पीड कमी करण्याचं काम नाक करतं, कारण त्याचे जे टर्बिनेट बोन्स आहे त्याच्यामुळे हवेची डायरेक्शन बदलते आणि त्यामुळे ती स्लो होते. म्हणजे जेवढ्या स्पीडने आपल्याला पाहिजे तेवढ्या स्पीडने ती हवा आत जाऊ शकते, व्हेलॉसिटी. सेकंड, फिल्टर्स द इम्प्युरिटीज इन द एअर. नाकात जी केसं असतात, जर 35 मायक्रॉनच्या पेक्षा जास्त साईजची इम्प्युरिटी असेल आणि ती नाकात जात असेल धुलीकण, तर ते केसांना अडकतात आणि ते लंग्समध्ये जाऊ देत नाही. लंग्स प्युअर ठेवल्या जातात बाय कंट्रोलिंग इट्स एंट्री. नेक्स्ट, इक्वलाइज द टेम्परेचर ऑफ द एअर अँड द बॉडी. म्हणजे साधारणतः आपण थंड प्रवेशात घेतो, हवा थंड असते, गरमीत हवा गरम असते. आणि ही गरम हवा किंवा थंड हवा जर आपल्या लंग्समध्ये गेली, फुफ्फुसात गेली, तर ती इंज्युरी करू शकते. म्हणून याचं टेम्परेचर इक्वलाइज करण्याकरता नोज आणि पॅरानेझल सायनसेस. तर इकडे पॅरानेझल सायनस तिकडे वर लिहिलं असेल मी, तर पॅरानेझल सायनसमध्ये त्याचं टेम्परेचर बॉडीच्या टेम्परेचर एवढं केलं जातं आणि मग ती फुफ्फुसात घेतली जाते. द एअर इज मेड मॉइस्ट. आर्द्रता प्राप्त होते कारण तिथे म्युकस ग्लँड आहे. नाकामध्ये म्युकस ग्लँड आहे, पॅरानेझल सायनसमध्ये म्युकस ग्लँड आहे, त्यामुळे हवेला आर्द्रता मिळते आणि ती हवा नंतर आत जाते. पार्टिक्युलेट मटेरियल स्टिक्स टू द म्युकोसा. जर धुलीकण आपल्या शरीरात गेले किंवा नाकात गेले तर ते त्या म्युकस मेमरीला चिपकून राहतात, आपल्या लंग्समध्ये जात नाही आणि लंग्स प्युअर ठेवले जातात. तर ती नेचरने ती एक क्रिया आपल्यात केलेली आहे. दुसरं, फॅरिंग्स. हा घसा, इथे नाक आणि तोंड उघडलं जातं, कॉमन पॅसेज आहे अन्नासाठी आणि हवेसाठी. नंतर हवा पुढे ट्रकियात जाते. ट्रकिया आणि इसोफेगस स्टार्ट्स ॲट द लोअर एंड. ट्रकिया आणि इसोफेगस तिथून सुरू होतं. इसोफेगस म्हणजे अन्ननलिका, त्यात अन्न जातं. आणि श्वासनलिका, याला ही श्वासनलिका गार्ड केली जाते. ग्लॉटिस आणि एपिग्लॉटिस, ते म्हणजे फक्त हवा जाते, अन्नकण आपल्या श्वासनलिकेत जात नाही, त्याचा कंट्रोल केलं जातं. आणि तिथे ग्लॉटिस आणि एपिग्लॉटिस अशा 2 जीभ आणि पडजीभ जे आपण त्याला म्हणतो, अशा प्रकारचं तिथे संरक्षण दिलेलं असतं. नेक्स्ट स्लाइड. आता इथे बघा, हे जे उंचवटे दिसतात याला कॉन्के म्हणतात किंवा हे टर्मिनेट बोनी ते उंचवटे, आणि याच्यामध्ये या रेषा त्याच्यामधून हवा जाते, म्हणून हवेचा वेग कमी होतो. नेक्स्ट स्लाइड. हे स्वरयंत्र आहे, लॅरिंग्स. यात स्वरनिर्मिती होते आणि स्वरनिर्मिती प्राणायामासाठी वेगवेगळ्या प्राणायामात स्वरनिर्मिती आपण करतोय, आपल्याला माहिती आहे. तर ही स्वरनिर्मिती 2 गोष्टींनी होते. व्होकल कॉर्ड्स,
दोन प्रकारच्या दोन जोड्या असतात तिथं, दोन पेयर्स असतात. एकाला म्हणतात ट्रू व्होकल कॉर्ड, दुसऱ्याला म्हणतात फॉल्स व्होकल कॉर्ड. फॉल्स व्होकल कॉर्ड फक्त हवा कंट्रोल करते आपल्या लंग्स जाणारी, आणि ट्रू व्होकल कॉर्ड्समधून आवाज निर्मिती होते. जेव्हा आपण हवा जोरात बाहेर टाकतो तेव्हा तिथे आवाजाची निर्मिती होते. आणि हा आवाज जो त्याला रेझोनेटिंग चेंबर्स असतात, हे आहे फॅरिंग, माउथ अँड नेझल कॅव्हिटी, त्यात रेझोनन्स तयार होतो. आणि आर्टिक्युलेशन ऑफ द वर्ड्स ते जिभेमुळे होतात. शब्द तयार जिभेमुळे होतात. आवाज फक्त स्वरयंत्रात होतो, जिभेमुळे तिथे शब्द तयार होतात, आर्टिक्युलेशन ऑफ द स्पीच. नेक्स्ट, ट्रकिया, श्वासनलिका. या श्वासनलिकेतून श्वास आत जातो. या श्वासनलिकेला दोन फाटे फुटतात, त्याला म्हणतात श्वासवाहिन्या. डावी आणि उजवी श्वासवाहिनी, ही डावी आणि उजव्या फुफ्फुसात जाते. याचं रेमिफिकेशन होतं, त्याला परत ते डिव्हाइड आणि रिडिव्हाइड होते, त्याला फाटे आणि उपफाटे फुटतात, आणि शेवटी मग त्याची वायुवाहिनी तयार होते, ब्रॉन्क्युल्स, वायुवाहिनी. आणि या ब्रॉन्क्युल्स ही ओपन होते नंतर ॲल्व्हिओलर डक्ट्स आणि ॲल्व्हिओलाय. ते असं द्राक्षाच्या घोसासारखे दिसतात, मगाशी आपण दाखवलं ते. तर याच्यात ती ओपन होते, आणि ह्याच्या बाहेरून केशवाहिन्या असतात, म्हणजे रक्तवाहिन्या असतात, व्हेन्स आणि आर्टेरिओल्स, किंवा त्याला कॅपिलरीज आणि व्हेन्युल्स आपण म्हणू, कॅपिलरी आणि व्हेन्युल्स. त्याच्यात ऑक्सिजन ॲब्झॉर्ब केलं जातं. नेक्स्ट स्लाइड. हे त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे की ही वायुवाहिनी आहे, आणि ह्याच्यात त्याचे रेमिफिकेशन होतात, आणि अल्टिमेटली ते ॲल्व्हिओलामध्ये ओपन होतात. श्वासनलिका, श्वासवाहिनी, नंतर वायुवाहिनी आणि वायुकोश. नेक्स्ट, हे असे घोष असे घोसासारखे दिसतात आपल्याला. हे बघा, इथे निळ्या आणि लाल ज्या दिसतात त्या ब्लड वेसल्स आहे. त्या ब्लड वेसल्स त्या ॲल्व्हिओलाच्या बाजूनी असतात, आणि इथून ॲब्झॉर्ब झालेला गॅस किंवा इथून ॲब्झॉर्ब ऑक्सिजन ते डायरेक्ट त्या ब्लड वेसलमध्ये जातं, आणि इथे आलेलं CO2 डायरेक्ट याच्यात येतं, आणि इथून असं बाहेर झालं फेकलं. श्वसन अशा प्रकारे श्वसन होतं. नेक्स्ट स्लाइड. लंग्स दोन असतात, राईट अँड लेफ्ट, त्रिकोणाकृती असतात. एका राईट लंगचं वजन 450 असतं, लेफ्ट लंगचं वजन 400 ग्राम असतं, आणि हे इलॅस्टिक असतं, रिकॉइलिंग असतं. हे कॉईल झाल्याबरोबर हवा बाहेर फेकल्या जाते, हे रिलॅक्स झाल्याबरोबर हवा आत येते. आणि आता ते हवा कशी आत येते पुढे बघू आपण. आणि याच्यामध्ये याला एक कव्हर असतं, त्वचा, एक त्याच्यावर प्लुरा त्याला म्हणतो आम्ही, त्या लंग्सवर कव्हर असतं, आणि त्याचे दोन लेअर असतात, परायटल अँड विसरल. आणि याच्यामध्ये एक फ्लुइड असतं, त्याला म्हणतात प्लुरल फ्लुइड, विच इज रिक्वायर्ड फॉर दी ल्युब्रिकेशन. नेक्स्ट, आता हे मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन आपल्याला कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या मेकॅनिझमवर आपला प्राणायाम अवलंबून आहे. तर रेस्पिरेशन, नॉर्मल रेस्पिरेशन कसं होतं, इन्स्पिरेशन म्हणजे जेव्हा श्वसन करतो, जेव्हा हवा आत घेतो. इन्स्पिरेशन म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो, हवा आत घेतो, हे मेकॅनिझम ॲक्टिव्ह आहे. इन्स्पिरेशन इज अ ॲक्टिव्ह प्रोसेस, ॲक्टिव्ह मेकॅनिझम. त्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज पडते. इन्स्पिरेशनसाठी एनर्जीची गरज पडते. हे ॲक्टिव्ह मेकॅनिझम आहे. आणि हे ॲक्टिव्ह मेकॅनिझममध्ये काय होतं की आपल्या बरगड्यांच्या मध्ये जे स्नायू आहे त्याला इंटरकॉस्टल मसल म्हणतात. बरेचदा आसन शिकवताना आम्ही शिकवतो की या आसनामुळे हे इंटरकॉस्टल मसल स्ट्रॉंग होतील, या आसनामुळे डायफ्राम स्ट्रॉंग होईल. पण आजचा विषय आपला आसनाचा नाही आहे. तर हे इंटरकॉस्टल मसल आणि श्वासपटल किंवा डायफ्राम याचं आकुंचन होतं. हे आकुंचन करण्यासाठी शक्तीची गरज असते. आणि ही शक्ती आपल्याला कुठून मिळते? मेटाबॉलिझममधून. जे अन्न आपण खातो त्याचं विघटन कोण करतं? ऑक्सिजन. आणि त्या विघटनामुळे जी शक्ती तयार होते ती शक्ती इथे वापरल्या जाते. आणि त्या शक्तीने, त्या ॲक्टिव्ह मेकॅनिझमनी इंटरकॉस्टल मसल आणि डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन होतं. त्या खाली डायफ्राम खाली ओढल्या जातो, श्वासपटल खाली ओढल्या जातो, आणि रिब्स ह्या वर ओढल्या जातात. तिथे एक पोकळी तयार होते, निगेटिव्ह प्रेशर तयार होतं, आणि या निगेटिव्ह प्रेशरनी बाहेरची हवा आत जाते. हे मेकॅनिझम नॉर्मल. हे इन्स्पिरेशनचं ॲक्टिव्ह मेकॅनिझम. एक्सपिरेशन कसं आहे? हे पॅसिव्ह आहे. याला काही शक्तीची गरज नाही. काही आपोआप हवा बाहेर जाते. काय होतं? हे मसल रिलॅक्स होतात. हे मसल रिलॅक्स झाल्याबरोबर ते छातीचा पिंजरा नॉर्मल पोझिशनमध्ये जातो, डायफ्राम आपल्या नॉर्मल पोझिशनमध्ये होतो, असा कर होतो, तर लंगवर प्रेशर करतो आणि त्या लंगमधली हवा बाहेर जाते. इट्स अ नॉर्मल. सो दिस इज द नॉर्मल मेकॅनिझम वेअर द इन्स्पिरेशन इज ॲक्टिव्ह आणि एक्सपिरेशन इज पॅसिव्ह. इन्स्पिरेशनला शक्तीची गरज आहे, एक्सपिरेशनला शक्तीची गरज नाही. पण आपण आपल्या शुद्धीक्रियेमध्ये हे उलटं करतोय, मी तुम्हाला सांगणार. नेक्स्ट स्लाइड. आता लंग्सचे कार्य जर बघायचे झाले आपल्याला की इन द इन्स्पिरेशन
एअर इज पुल्ड इन. श्वास घेताना हवा आत घेतल्या जाते. किती हवा आत घेतल्या जाते? ड्युरिंग इन्स्पिरेशन, एव्हरी इन्स्पिरेशन दी एअर इज टेकन इज, ऑक्सिजन त्यातून सेपरेट केला जातो, तो ॲब्झॉर्ब केला जातो ॲल्व्हिओलाद्वारे. आणि हा ऑक्सिजन हिमोग्लोबिन, आपल्या ज्या रक्तात हिमोग्लोबिन असते, लाल रक्तपेशीत हिमोग्लोबिन असतं, त्याच्याशी तो कंबाईन होतो, प्रत्येक सेलपर्यंत नेला जातो आणि हा ऑक्सिजन त्या सेलमध्ये मग एनर्जी प्रोडक्शनसाठी किंवा मेटाबॉलिझमसाठी वापरला जातो. हे ऑक्सिजन सेल्सनी युटिलाइज होतं, CO2 लिबरेट होतो आणि CO2 लंग्सद्वारे एक्सपेल होतं. म्हणजे इन्स्पिरेशनमध्ये हवा जी घेतली त्यातला ऑक्सिजन आपण वापरतो आणि कार्बन डायऑक्साईड एक्सपिरेशनमध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. हे सगळ्यांनाच माहिती आहे, हे खूप काही नवीन नाही त्यात. पण ही अशी क्रिया होते की ऑक्सिजन सेपरेट करून त्याला ॲब्झॉर्ब करणे ॲल्व्हिओलायमधून आणि मग तो सेलपर्यंत घेऊन जाणे, तो मेटाबॉलिझमसाठी वापरणे, त्यातली जी एनर्जी प्रोड्यूस होते ती आपल्या बाकीच्या कार्यासाठी वापरणे आणि बाय प्रोडक्ट म्हणून जो कार्बन डायऑक्साईड निर्माण झाला तो बाहेर फेकणे, हे लंगचं कार्य आहे. नेक्स्ट स्लाइड. तर प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम ह्याच्याबद्दल एक दोन शब्द सांगतो की नाकात केस आहे, आता सांगितलं की त्याला तुमचे धुलीकण अडकणार आहे. त्याच्याशिवाय म्युकस आहे त्याला सुद्धा धुलीकण अटकणार आहे आणि ते लंग्समध्ये जाणार आहे, लंग्स प्युअर ठेवल्या जाणार आहे. पण हे जे धुलीकण आहे हे जेव्हा 35 ते 40 मायक्रॉनपेक्षा मोठे असतील तरच ते इथे अडकतील, लहान असतील तर ते आत जातील. जर ते घशात गेले तर ते अन्ननलिकेत गिळून घेतल्या जातात आणि ॲनसद्वारे फेकून दिल्या जातात. त्याच्यापेक्षाही लहान कण असतील म्हणजे 15 मायक्रॉन्स तर ते ट्रकियात जातात. आणि आपल्या ट्रकियाला, या श्वासनलिकेला बारीक बारीक केस असतात. ते केस अशा वरच्या दिशेने मूव्ह होत असतात आणि हे केस वरच्या दिशेने मूव्ह झाल्यामुळे हे धुलीकण आपल्या घशापर्यंत येतात आणि घशातून ते गिळून घेतल्या जातात. सिगारेट स्मोकिंग जे लोक करतात त्यांच्यात हे सिलिया मरून जातात. सिगारेट स्मोकिंग इज व्हेरी डेंजरस बिकॉज ह्या ज्या सिलिया असतात, ही जे केस असतात हे जाळून टाकतात. सिगारेटच्या टोकावर 560 डिग्री टेम्परेचर असं म्हणतात. सिगारेटच्या टोकावर जे जळतं टोक आणि ते तिथून जर आत गेलं ते टेम्परेचर, तेवढ्या टेम्परेचरने हवा आत गेली तर नॅचरली हे सगळे सिलिया ते जाळून टाकतं आणि हे जाळून टाकल्यामुळे ही मेकॅनिझम बंद होते, म्हणजे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम बंद होते आणि लंग इन्फेक्ट होतात. आणि म्हणून स्मोकर्समध्ये स्मोकर्स कफ, कॉमनली हे लोक कफ करतात, क्रॉनिक स्मोकर जे असतात ते, त्याला स्मोकर्स कफ म्हणतात. आता समजा हे 5 मायक्रॉनपेक्षा जर लहान असले धुलीकण तर ते लंग्समध्ये पोहोचतात, ॲल्व्हिओलायमध्ये पोहोचतात, त्या वायुकोशात पोहोचतात. त्या वायुकोशात सुद्धा प्रोटेक्शन, तिथे स्कॅव्हेंजर सेल असतात, शववाहक असतात, शववाहक सेल. तर हे कण हे शववाहक सेल इंटरस्टिशनमध्ये घेऊन जाऊन म्हणजे 2 वायुकोशाच्या मधली जी जागा असते तिथे जाऊन त्यांना किल करण्याचा प्रयत्न करतात. पण हे जर अजून रेजिस्टंट असतील, लाईक ट्युबरक्युलोस बॅसिला आहे, TB बॅसिला आहे, इतके रेजिस्टंट असतात की इथे सुद्धा किल होत नाही, मग त्याला हायलर लिम्फ नोड्स म्हणजे 2 लंग्सच्या मध्ये लिम्फ नोड असतात तिथे घेतल्या जाते, तिथे किल करण्याचा प्रयत्न केला जातो, तिथेही होत नाही, मग ते दुसऱ्या लिम्फ नोड जातात आणि बॉडीत पसरतात. ट्युबरक्युलोसिस किंवा TB नावाचा जो रोग आहे त्याचे बॅक्टेरिया इतके स्ट्रॉंग असतात की ते या मेकॅनिझमला दाद देत नाही आणि म्हणून TBचा रोग होतो. नेक्स्ट स्लाइड. आता हे थोडंसं टेक्निकल पण हे प्राणायामासाठी महत्त्वाचं आहे म्हणून सांगेन की वेगवेगळे व्हॉल्यूम्स डिस्क्राईब केलेले आहे मेडिकल सायन्समध्ये आणि हे वेगवेगळे व्हॉल्यूम्स आपल्याला ऑल्टरनेट करायचे असतात प्राणायामाने. ते टायडल व्हॉल्यूममध्ये जेवढी हवा आपण आत घेतो तेवढीच हवा आपण बाहेर सोडतो, त्याला म्हणतात टायडल व्हॉल्यूम. हवा आत घेणे आणि हवा बाहेर सोडणे. तर साधारणतः टायडल व्हॉल्यूम नॉर्मल माणसात, जो नॉर्मल आहे, ज्याला डिसीज नाही, जो सिगारेट पित नाही, जो तंबाखू खात नाही, त्या माणसामध्ये टायडल व्हॉल्यूम 500 ml आहे. 500 ml हवा आपण आत घेतो आणि 500 ml हवा आपण बाहेर सोडतो. आता ही जी 500 ml हवा आपण आत घेतो त्यातली 150 ml आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्येच राहून जाते, म्हणजे श्वासनलिका, श्वासवाहिन्या, वायुवाहिन्या इथे राहून जाते. उरलेली 300 ते 350 ml हवा आपल्या वायुकोशात पोहोचते आणि ही हवा आपल्याला अवेलेबल आहे फॉर ऑक्सिजन. या हवेत फक्त 100 ml ऑक्सिजन आहे आणि या 100 ml ऑक्सिजनपैकी फक्त 25 ml ऑक्सिजन आपण ॲब्झॉर्ब करतो. उरलेला ऑक्सिजन परत जातो, उरलेलं कार्बन डायऑक्साईड सुद्धा परत जातं. म्हणजे टायडल व्हॉल्यूम जरी तुमचा नॉर्मल असला तरी तुम्हाला ऑक्सिजन किती मिळणार आहे? फक्त 25 ml. प्राणायामाने आपण हे वाढवणार आहे. या सगळ्या शक्ती आपल्याला वाढवायच्या प्राणायामाने, म्हणून हे टायडल व्हॉल्यूम महत्त्वाचं. नॉर्मल टायडल व्हॉल्यूम इज 500 ml बिकॉज ड्युरिंग नॉर्मल रेस्पिरेशन तुमचं फक्त अर्ध किंवा त्यापेक्षा कमी लंग वापरलं जातं. म्हणूनच आपण प्राणायाम करतो जेणेकरून आपलं पूर्ण लंग वापरलं जावं, ते सांगणार पुढे मी. नेक्स्ट स्लाइड. तर दॅट वॉज अ टायडल व्हॉल्यूम.
टोटल लंग कॅपॅसिटी किती आहे? नॉर्मल लंग कॅपॅसिटी 6 लिटर आहे आणि फिमेल्समध्ये 4.2 लिटर्स. तर नॉर्मल लंग कॅपॅसिटी म्हणजे 6 लिटर हवा आपण आत घेऊ शकतो जर आपण विचार केला तर, जर आपण प्रयत्न केला तर, जर आपण प्राणायाम साधला तर आपण त्या लंगची कॅपॅसिटी, टोटल कॅपॅसिटी वापरू शकतो. दॅट इज 6 लिटर्स. व्हायटल कॅपॅसिटी किती आहे? दिस इज द अमाऊंट ऑफ एअर विच कॅन बी एक्झेल्ड आफ्टर द मॅक्झिमम इनहेलेशन. लांब श्वास घ्या आणि जोरात फेका. बघा किती करू शकता तुम्ही. नॉर्मल माणसाची 4800 ml हवा बाहेर निघायला पाहिजे. जर तुम्हाला ऑब्स्ट्रक्टिव्ह अँड रिस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीज असतील, स्पेशली इन केस ऑफ स्मोकर्स, तर ही कॅपॅसिटी कमी होते. म्हणून तुमच्या अवयवांना ऑक्सिजन कमी मिळतं. अवयवांना ऑक्सिजन कमी मिळलं की त्याची लॉंगिव्हिटी कमी होते, लाईफची लॉंगिव्हिटी कमी होते आणि म्हणून आपली लॉंगिव्हिटी, म्हणून त्या पुरुषाची आयुष्याची लॉंगिव्हिटी कमी होते बिकॉज द ऑक्सिजन इज लेस. तर दिस इज द व्हायटल कॅपॅसिटी. एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे जोरात हवा बाहेर सोडल्यावर सुद्धा तुम्ही थोडी हवा सोडू शकता जर नॉर्मल असाल तर. दॅट कॅपॅसिटी इज अराउंड 1000 ml. हे सगळं केल्यावर सुद्धा, जोरात एक्सपिरेशन केल्यावर थोडी हवा आपल्या शरीरात राहते, म्हणजे लंग्समध्ये राहते, त्याला म्हणतात रेसिड्युअल व्हॉल्यूम. आणि हे रेसिड्युअल व्हॉल्यूम कशासाठी उपयोगी पडतं की श्वास प्रश्वासाच्या मध्ये श्वास घेतोय आणि सोडतोय याच्यामध्ये जी गॅप आहे, 1 सेकंड का असे ना, त्या गॅपमध्ये सुद्धा एक्सचेंज ऑफ गॅसेस चालू असतं. म्हणजे ऑक्सिजनचं ॲब्झॉर्प्शन चालू असतं, कार्बन डायऑक्साईडचं एक्सपेल्शन चालू असतं. या काळात सुद्धा तुमचं ते गॅसेस एक्सचेंज चालू असतं. त्यासाठी हे रेसिड्युअल व्हॉल्यूम 1200 ml रेसिड्युअल व्हॉल्यूम असतं. आणि हे रेसिड्युअल ऑक्सिजनचं देवाणघेवाण चालू असते. तुम्हाला ज्यांनी कोणी जे कोणी लोक हिमालयात गेले आहे त्यांना याचा प्रत्यय आला असेल. जर ते प्राणायाम करत असतील तर त्यांना काहीच त्रास होणार नाही. पण जे ते प्राणायाम करत नसतील तर त्यांना 1 दिवस पूर्ण झोपून राहायचं आहे, कारण तुम्हाला ॲक्वेंट व्हायचं आहे त्या लो ऑक्सिजन टेन्शनला. तुमची बॉडी ॲक्वेंट करता कुंभकाद्वारे लो ऑक्सिजन टेन्शनला. नेक्स्ट स्लाइड. इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम दिस द अमाऊंट ऑफ एअर इनहेल्ड इवन आफ्टर द टायडल व्हॉल्यूम. म्हणजे 500 ml घेतल्यावर अजून हवा घेऊ शकता तुम्ही. ती कॅपॅसिटी आहे 2500 ते 3000 ml. आणि हा थोडासा मुद्दा, लार्ज टायडल व्हॉल्यूम. सगळ्यांना रेस्पिरेटर किंवा हे माहीत असेल, पेशंट रेस्पिरेटरवर गेला हे सगळ्यांना माहिती आहे. ते रेस्पिरेटर कसं चुकीचं आहे किंवा त्याच्यामुळे काय धोके होऊ शकतात. ते रेस्पिरेटरमुळे जास्त हवा आत फेकल्या जाते, टायडल व्हॉल्यूम इमिजिएटली वाढवला जातो. जर त्या माणसाची इलॅस्टिसिटी नसेल लंगची आणि त्याला जास्त टायडल व्हॉल्यूम दिला आला तर त्याला बॅरो ट्रॉमा होतो किंवा त्याच्या त्या ॲल्व्हेओलाई फुटतात. कारण तुम्ही रेस्पिरेटरनी त्याला डायरेक्ट हवा देताय, जास्त हवा देताय. तर ती एक रिस्क आहे. म्हणून प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे, ही कॅपॅसिटीज वाढवायची आहे, त्याची इलॅस्टिसिटी वाढवायची आहे, त्याची स्ट्रेंथ वाढवायची आहे. आणि हे सगळं प्राणायामाने साध्य आहे. म्हणजे हे जे मी नॉर्मल सांगितलं हे नॉर्मल इंडिव्हिज्युअल. पण जसं जसं वय वाढत जाईल, 50च्या पुढे जर गेलो आपण तर आपल्या सगळ्या व्हॉल्यूम्स कमी होत जातात, कारण एजिंग होत जातं, वार्धक्य येत जातं. साधारणतः ज्यांनी कोणी सावदेकर सरांचं पुस्तक वाचलं तर पहिल्याच पानावर त्यांनी लिहिलं आहे की पेशी मरत असतात, पेशी जिवंत होत असतात. लहानपणी जिवंत होणाऱ्या पेशींची संख्या जास्त असते, मरणाऱ्या पेशींची संख्या कमी असते. जसं जसं आपण मध्यम वयाकडे जातो, 40-50कडे, ते त्याची संख्या इक्वल असते. मरणाऱ्या पेशींची संख्या जिवंत होणाऱ्या पेशी एवढीच असते, म्हणून शरीराची वाढ होत नाही. त्याच्यापुढे जसं जसं वार्धक्य येत जातं तसं तसं मरणाऱ्या पेशींची संख्या जास्त असते आणि जिवंत होणाऱ्या पेशींची संख्या कमी असते, म्हणून वार्धक्य येतं. तर प्राणायाम किंवा योगाभ्यास किंवा योगिक लाईफस्टाईल यांनी तुम्हाला तुमचं मरण टळत नाही, पण तुम्ही डिले करू शकता, ते प्रोलॉंग करू शकता. एनिवे, प्राणायाम प्रिव्हेंट्स दी रिस्ट्रिक्टिव्ह अँड ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं रिस्ट्रिक्टिव्ह अँड ऑब्स्ट्रक्टिव्ह. नॉर्मल माणसामध्ये 50% लंग वापरला जातो आणि ज्यांना कोणाला हे रिस्ट्रिक्टिव्ह अँड ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज आहे त्यांच्यात तर तो 1 म्हणजे 10 पैकी 1 पार्ट वापरला जातो. आणि म्हणून मग काही बरेच पेशंट तुम्ही पाहिले असाल की ऑक्सिजनचं सिलेंडर त्यांच्या पाठीवर किंवा इकडे कुठेतरी लावलेलं असतं आणि ते त्यांनी ऑक्सिजन घेत असतं. असाच एक पेशंट पाहिला तर आमचे जे हलदुले सर आहेत, त्यांच्या कॉलनीत त्यांच्या बिल्डिंगमध्ये तो पेशंट राहतो. त्यांना म्हटलं की सर तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही त्यांना प्राणायाम नाही शिकवला का? तर ते म्हणतात म्हणे 4 इंजेक्शन जास्त द्या पण प्राणायाम शिकवू नका. दिस इज द वे द पेशंट रिस्पॉन्ड्स. किंवा कोणाला मी सांगितलं क्लिनिकमध्ये आमच्या की अरे बाबा तू थोडासा व्यायाम करत चल, थोडा योगा करत चल. आय डोंट हॅव टाईम. म्हणजे पार्ट्या करायला, फालतू गोष्टी करायला माझ्याकडे वेळ आहे, पण योगा करायला वेळ नाही.
असे सांगतात लोक आम्हाला. पण एनिवे, तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्ही लोकांना सांगत राहा की तुम्हाला योगा करायचा आहे, त्याशिवाय पर्याय नाही. आणि जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्वास्थ्य लाभणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं त्यातलं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. शुद्धिक्रियामधली सगळ्यात महत्त्वाची शुद्धिक्रिया, 2 शुद्धिक्रियाबद्दल आपण बोलणार होतो. आणि त्यातली महत्त्वाची आहे की नेती, क्लिनिंग ऑफ नोज, फॅरिंग्स अँड एअर सायनसेस. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की धुलीकण तिकडे जातात, तिथे म्युकस असतं, धुलीकण त्या म्युकसला चिपकतात, ते त्या नाकात राहतात, ते पॅरानेझल सायनस राहतात, म्हणून सायनोसायटिस व्हेरी कॉमन. खूप यांनी सांगतात लोक मला सायनोसायटिस आहे. अरे पण हे रॉंग आहे. त्यात अभिमान काय आहे की मला सायनोसायटिस आहे? इट इज बिकॉज द इम्प्युरिटीज दे आर दॅर. त्या इम्प्युरिटीज तिकडे चिपकलेल्या आहे आणि त्या इम्प्युरिटीज जर चिपकलेल्या राहिल्या तर आज नाही उद्या रोगनिर्मिती होणार आहे नक्की. मग धुलीकण जे नाकात आहे, पॅरानेझल सायनस आहे, त्याला वॉश कसं करायचं? नेती. सगळ्यांना माहिती आहे, प्रोसिजरमध्ये मी जाणार नाही. तर नेतीने आपले पॅरानेझल सायनसेस आणि नाक आपलं साफ होतं, तिथे साठलेलं म्युकस साफ होतं, तिथे साठलेल्या इम्प्युरिटीज साफ होतात, ते क्लीन होतं आणि त्यामुळे रेस्पिरेशनला किंवा प्राणायामाला महत्त्व होतं. म्हणजे प्राणायामाचं प्रेरिक्विजिट. दुसरं कपालभाती. आता कपालभाती हे एक्झॅक्टली रिव्हर्स आहे रेस्पिरेशनचं. रेस्पिरेशनचं मेकॅनिझम आत्ताच आपण बघितलं की इन्स्पिरेशन ॲक्टिव्ह आहे, त्याला एनर्जीची गरज पडणार आहे. आणि एक्सपिरेशन कसं आहे, प्रश्वास कसा आहे, एकदम पॅसिव्ह आहे, तो आपोआप होणार आहे. पण इथे उलटं करायचं आहे. इथे एक्सपिरेशन ॲक्टिव्ह करायचं आपल्याला. एक्सपिरेशन ॲक्टिव्ह करायचं आहे. रिव्हर्स ऑफ नॉर्मल रेस्पिरेशन. रेस्पिरेशन, इन्स्पिरेशन इज ॲक्टिव्ह अँड एक्सपिरेशन इज पॅसिव्ह. आणि कपालभातीमध्ये काय आहे? एक्सपिरेशन ॲक्टिव्ह आहे. आता शक्तीने आपल्याला तुम्हाला हवा बाहेर सोडायची आहे, जोरात हवा बाहेर सोडायची आहे. जितका जास्त जोरात तुम्ही फेकू शकाल तितक्या जास्त जोरात. रिव्हर्स, इथे एक्सपिरेशन ॲक्टिव्ह, मग इन्स्पिरेशन पॅसिव्हली आपोआप होईल आहे. आपोआप ते आपल्या लंग्समध्ये हवा भरल्या जाईल. फोर्सफुल एक्सप्रेशन प्रोड्युसेस मेनी इफेक्ट्स ऑन द बॉडी. आणि याचे बॉडीवर काय इफेक्ट्स होतात ते आता आपण बघणार आहे. नेक्स्ट स्लाइड. आता बघा, सगळ्यात जास्त याचा स्किनवर इफेक्ट होतो. आणि स्किन कुठली? ॲब्डॉमेन, थोरॅक्स आणि फेस. आमचे शिरीष सर नेहमी म्हणतात कपालभाती जे कपाल को चमकाना. बऱ्याच लोकांना माहिती आहे कपाल को चमकाना कैसे? दिस इज द लस्टर ऑफ द स्किन. दिस लस्टर ऑफ द स्किन इन्क्रीजेस विथ द कपालभाती. ही स्किन काय होते? ही स्किन ताणल्या जाते, स्ट्रेच होते. सगळ्यात जास्त पोटाला झटका देऊन आपण जेव्हा श्वास बाहेर फेकतो तेव्हा हे पोटाची स्किन ताणल्या जाते. आणि पोटाची स्किन ताणल्या जावर त्याचं काय होणार आहे? इलॅस्टिसिटी वाढणार आहे, रक्तप्रवाह वाढणार आहे. रक्तप्रवाह वाढला की इम्प्युरिटीज निघून जाणार आहे आणि याच्यात लस्टर येणार, एक चकाकी येणार आहे. कपाल को चमकाना. मग कपाल को म्हणजे कसं? श्वास तर इथून फेकतोय आपण, इथे पॅरानेझल सायनसेस, ते पॅरानेझल सायनस सुद्धा क्लीन होतात. ते पॅरानेझल कपालभातीनी शुद्धिक्रिया त्यांनी क्लीन होतात आहे. म्हणून हा कपाल को आपण चमकातोय. ही स्किनचं लस्टर वाढणार आहे, स्किन शाईन होणार आहे, त्याची इलॅस्टिसिटी वाढणार आहे. साधारणतः वयोमानाने इलॅस्टिसिटी कमी होते, सुरकुत्या पडतात हातावर. ही इलॅस्टिसिटी मेंटेन करण्याकरता कपालभाती. ॲब्डॉमेन, थोरॅक्स आणि फेसवरची स्किन त्याची इलॅस्टिसिटी वाढणार आहे आणि लस्टर वाढणार आहे. ॲब्डॉमिनल मसल, साधारणतः नॉन व्हेजिटेरियन रेग्युलर खाणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही बघा की पोट असं बाहेर आलेलं असतं. त्याचं कारण त्याची लेंथ ऑफ इंटेस्टाईन वाढते नॉन व्हेजिटेरियन डाएटमुळे. शिवाय फॅट जर असेल तर सगळ्यात पहिले इकडे जमा होतं आणि पोटावर जमा होतं, पोट पुढे येतं फॅटमुळे. तर ह्याच्यामुळे काय होणार? मसल टोन वाढणार आहे. ॲब्डॉमिनल बिकम स्ट्रॉंग अँड इलास्टिक. मसल स्ट्रॉंग, कॉन्ट्रॅक्टाईल. आणि ते काय आजकाल 6 ॲप अँड 7 ॲप काय म्हणतात ते तसं होऊ शकतं कपालभातीने. इलॅस्टिसिटी आणि मसल स्ट्रेंथ वाढते जेव्हा. इन्क्रीजेस द ब्लड सप्लाय टू द इंटरनल ऑर्गन. आता ॲब्डॉमिनला जोरात झटका देतो आपण. श्वास फेकताना पोटाला नाभीजवळ जोरात झटका द्यायचा आहे. आणि हा झटका दिल्यामुळे काय होतं की सगळे इंटरनल ऑर्गन्स हालतात. आणि हे सगळे इंटरनल ऑर्गन, लिव्हर, स्प्लीन, पॅनक्रियाज, किडनी, इंटेस्टाईन, याला रक्तप्रवाह वाढतो. रक्तप्रवाह जिथे कुठे वाढेल, आपण सगळ्यांना माहिती आहे की काही दुखलं की आपण शेकतो किंवा काही लेप लावतो, त्याच्यामुळे काय होतं? रक्तप्रवाह वाढतो. आणि रक्तप्रवाह वाढला की तिथले जे टॉक्झिन्स आहेत ते निघून जातात, त्या रक्ताबरोबर निघून जातात. त्यामुळे आपल्याला रिलीफ वाटतं. ही क्रिया पण तशीच आहे. इथला रक्तप्रवाह वाढणार आहे या ऑर्गन्समुळे. त्या ऑर्गन्समुळे रक्तप्रवाह वाढला की ऑक्सिजन सप्लाय होणार आहे, इम्प्युरिटीज निघून जाणार आहे, टॉक्झिन्स निघून जाणार आहे. त्यामुळे त्याची लॉंगिव्हिटी वाढणार, त्याचं आयुष्य वाढणार आहे, त्याचं कार्य वाढणार आहे. या इंटरनल ऑर्गन्सचं कार्य चांगलं होणार आहे. त्यामुळे ह्या कपालभाती शुद्धिक्रिया. रेग्युलरायझेशन ऑफ द पॅरास्टॅटिक मुवमेंट, मी आत्ता सांगितलं पेरिस्टॅल्टिक मुवमेंट कशी, त्यांनी काय फायदा होतो. तर ह्यानी पेरिस्टॅल्टिक मुवमेंट रेग्युलराइज होणार आहे कपालभातीने. त्यामुळे कॉन्स्टिपेशन होणार नाही आहे. इट प्रिव्हेंट्स कॉन्स्टिपेशन. ओल्ड एज आलं की कॉन्स्टिपेशन सुरू होतं.
50-60 झाले की कॉन्स्टिपेशन सुरू होतं, मग लॅक्सेटिव्ह घेणं सुरू होतं. साधारणतः हे लॅक्सेटिव्ह सुरू झाल्याबरोबर पहिले माइल्ड लॅक्सेटिव्ह, मग मॉडरेट लॅक्सेटिव्ह, मग सिव्हिअर लॅक्सेटिव्ह करत करत ते याच्यापर्यंत जातात. एनिवे, नेक्स्ट स्लाइड. डायफ्राम, श्वासपटल, जो श्वासपटल तो सुद्धा स्ट्रॉंग होतो कपालभातीने. नंतर आपण थोरॅक्सवर बघितलं तर हार्ट इम्प्रूव्ज द ब्लड सप्लाय. सगळ्यांना ऐकून माहीत असेल, हार्ट अटॅक म्हणजे जेव्हा केव्हा हार्टला ब्लड सप्लाय स्टॉप होतो किंवा थांबतो तेव्हा हार्ट अटॅक येतो, हे सगळ्यांना माहिती आहे, ह्यात काही खूप नवीन नाही आहे. पण हा ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह करण्यासाठी कपालभाती महत्त्वाची. हे कपालभातीमुळे काय होतं की ब्लड सर्क्युलेशन वाढतं हार्टचं, करोनरीच्या थ्रू, आणि हार्ट आपलं व्यवस्थित राहतं किंवा हार्ट अटॅक प्रिव्हेंट होतो. मसल टोन, हार्टचा मसल टोन इम्प्रूव्ह होतो कपालभातीने, पण त्याला आपण म्हणू हार्ट स्ट्रॉंग होतं. हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होतं, रक्तप्रवाह वाढतो. ॲथेरोस्क्लेरोसिस नावाचा रोग जो एजिंगमुळे होतो, ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे आपल्या ज्या धमण्या आहे त्या धमण्याची वॉल जाडी होते, त्यामुळे ल्युमेन कमी होते, आणि ल्युमेन कमी झाल्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. आणि ओल्ड एजमध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस इज द कॉमनेस्ट कॉज ऑफ हार्ट अटॅक. सिगरेट स्मोकिंगने ॲथेरोस्क्लेरोसिस वाढतं, हसतं नव्हतं. डायबिटीसमुळे ॲथेरोस्क्लेरोसिस वाढतं, हायपरटेन्शनमध्ये त्याच्यामुळे हायपरटेन्शन होतं. तर ॲथेरोस्क्लेरोसिस कपालभातीने प्रिव्हेंट होतं. आता याचे सायंटिफिक रिझल्ट्स आपल्याकडे नाही आहे, हे रेफरन्समधून घेतलेले आहे, हे रेफरन्सेस म्हणतात. आणि साधारणतः माझ्या पाहण्यात जे काय योगी लोक आले किंवा जे योगा करतात त्यात हार्ट अटॅकचं प्रमाण कमी आहे ॲज कम्पेअर टू लेमॅन. जे जास्त फॅट आणि ऑइल्स खातात त्यांच्यात हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त असते. जे एक्झरसाईज करत नाही त्यांच्यात हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त असते. जे एक्झरसाईज करतात आणि लाईफस्टाईल त्यांची रेग्युलर आहे त्यांच्यात हार्ट अटॅकचं प्रमाण कमी आहे. एनिवे, लंग्स स्ट्रेंगथन द सिलिया. आत्ता सांगितलं, ह्या सिलिया ज्या ट्रकियावर लायनिंग करतात त्याची अपवर्ड मुवमेंट होत असते आणि ह्या कपालभातीमुळे त्यांची शक्ती वाढते. शुद्धिक्रिया, आपण म्हणतो की लंग्सची शुद्धिक्रिया, फुफ्फुसाची शुद्धिक्रिया, श्वासनलिकेची शुद्धिक्रिया, स्ट्रेंथनिंग ऑफ द सिलिया, आणि त्यामुळे याचं फंक्शन वर फेकणे, कोणतेही इम्प्युरिटी आली की त्याला घशाकडे फेकणे आणि घशातून ती पोटात घेऊन घेणे. कारण इंटेस्टाईनला आउटलेट आहे, लंग्सला आउटलेट नाही कुठेच, त्यामुळे तिथे रोग निर्मिती होते. सो पर्टिक्युलर टुवर्ड द फायरिंग इन्क्रीजेस द ब्लड सप्लाय टू द लंग्स, इम्प्रूव्ह द एक्सचेंज ऑफ द गॅसेस. आता हा ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह झाल्यामुळे आता लंग्समध्ये जर आपण बघितलं तर गॅसचं एक्सचेंज होतं, म्हणजे ऑक्सिजन आत घेतलं जातं, कार्बन डायऑक्साईड सोडलं जातं. हे कुठून येतं? रक्तातून येतं. रक्तात काय पाहिजे? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन म्हणजे ॲनिमिया झाला किंवा हिमोग्लोबिन कमी झालं तर हे कमी होतं, आणि हे कमी झाल्यामुळे ऑक्सिजन कमी होतं, आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे मग रोग निर्मिती होते, त्याला ॲनिमिया म्हणतात. एनिवे, नेक्स्ट स्लाइड. आता ह्या इलॅस्टिसिटी लंग्सची इम्प्रूव्ह झाल्यामुळे सगळे व्हॉल्यूम्स, टायडल व्हॉल्यूम, एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम हे सगळे वाढतात, आणि त्यामुळे ऑक्सिजन स्टोअर होतो आपल्या बॉडीत किंवा ऑक्सिजन सप्लाय सतत चालू राहतो, कारण आपल्या हे सगळ्या कॅपॅसिटीज वाढल्या आहे कपालभातीमुळे. पॅरानेरल सायनस झालं. ब्रेन इन्क्रीजेस द ब्लड सप्लाय टू द ब्रेन. ब्रेनला सुद्धा ब्लड सप्लाय वाढतो. ब्रेनला ब्लड सप्लाय कमी झाला तर स्ट्रोक होतो, हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्याचा जर सप्लाय वाढला त्याला ऑक्सिजन जास्त मिळेल, त्याला जास्त चालना मिळेल, त्याचं जास्त वर्किंग होईल. आणि साधारणतः सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण आसन प्रवेश पास झाले आहे, तर फ्रंटल, परायटल आणि टिम्पोरल असे लोब्स असतात. आणि हा जो फ्रंटल लोब असतो, दॅट फ्रंटल लोब डिक्टेट्स युअर पर्सनॅलिटी. तुमची जी पर्सनॅलिटी आहे, कोणाला स्वतःचं प्रोजेक्शन किंवा दुसरं, काही लोक सबड्यूट राहतात, काही लोक मागे मागे राहतात, दिस इज ऑल बिकॉज ऑफ युअर फ्रंटल लोब. युअर ॲक्टिव्हिटीज आर डिसाइडेड बाय युअर फ्रंटल लोब, पर्सनॅलिटी. आणि ह्याला जर ब्लड सप्लाय चांगला झाला तर तुमचं सगळं इम्प्रूव्ह होतं. युअर पर्सनॅलिटी इज इम्प्रूव्ड, युअर एव्हरीथिंग इज इम्प्रूव्ड व्हेन ब्लड सप्लाय टू द ब्रेन इज इन्क्रीज. नेक्स्ट स्लाइड. इट प्रिव्हेंट्स द डिसीज. आता प्राणायाम, प्रॉपर प्राणायामामुळे काय इफेक्ट होतो ते आता बघूया. अनुलोम विलोम, नाडी शोधन, सूर्यभेदन, चंद्रभेदन सगळे सारखेच आहे. हे सगळे प्राणायाम सारखेच आहे. यात आहे पूरक, कुंभक, रेचक आणि बहिर्कुंभक. आता बघा, स्वामीजींनी सांगितलं आहे किंवा कुठल्याही राजयोगात सुद्धा सांगितलेलं आहे विवेकानंदांनी की किती मात्रा पाहिजे, कशाची किती मात्रा पाहिजे. तर पूरकाची 16 मात्रा पाहिजे, कुंभक 64 मात्रांचं पाहिजे, रेचक 32 मात्रांचं पाहिजे, आणि बहिर्कुंभक पूरका एवढं पाहिजे किंवा ते रेचका एवढं असलं तर जास्त बेटर. म्हणजे 1 मात्रा किंवा 2 मात्रा ह्याचं प्रमाण सांगितलं आहे. 1:4:2 1:1 or 2 असं याचं प्रमाण आहे. ते बघा, 1:4:2:1
किंवा 2. जर तुम्ही त्यात जर तुमची मास्टरी असेल प्राणायामात तर तुम्ही 2 पर्यंत सुद्धा बहिर्कुंभक करू शकता. पण हे जर स्टँडर्ड आहे, आम्ही जे आमच्या वर्गात ते करतो ते 1:2 करतो, कारण आम्ही बिगिनर आहे. 25 वर्ष झाली तरी आम्ही बिगिनरच आहे. नाही जमत. केला मी प्रयत्न, चौपट करून पाहिला, कधीच नाही जमत. 45 सेकंदाच्या वर तुम्ही श्वास रोखू शकत नाही. म्हणजे हे माझं मी स्वतः सांगतो. पण 30 सेकंड इज मॅक्झिमम, त्याच्यावर फार कमी लोक जातात. पण एनिवे हे स्टँडर्ड आहे, हे ॲडवाईस केलेलं आहे. तर 16 मात्रा म्हणजे 1 मात्रा म्हणजे 1.25 सेकंद. 1 मात्रा म्हणजे 1.25 सेकंद. तर तुम्हाला पूरक किती पाहिजे? 13 सेकंदाचं पाहिजे. पूरक 13 सेकंदाचं, कुंभक 52 सेकंदाचं, रेचक 26 सेकंदाचं आणि बहिर्कुंभक 13 सेकंदाचं. तर 104 सेकंद होतात. आणि 104 सेकंद म्हणजे 1.25 मिनिट. आणि एका मिनिटात आपण किती श्वास घेतोय? 15. याला कमीत कमी 7 वर जरी आणता आलं किंवा 6 वर जरी आणता आलं तरी आपण जिंकलो असं आपल्याला म्हणता येईल. एकदा करून बघा. आपण मंत्राने म्हणतो, श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो. एका मंत्रात श्वास घेतो, 2 मंत्रात रोखतो, 2 मंत्रात सोडतो. एखाद वेळेला घड्याळ लावून बघा की किती सेकंदात आपण करतो. साधारणतः मॅक्झिमम जे बुक्स आहे, स्वामी अरविंदानंद वगैरे त्यांनी जे सांगितलेलं आहे ते म्हणतात की 5 सेकंद पूरक करा. 5 सेकंद पूरक, 20 सेकंद कुंभक आणि 10 सेकंद रेचक. एवढं जरी तुम्हाला साधलं तरी प्राणायाम साधला असं म्हणता येईल. आणि बहिर्कुंभक 5 सेकंदाचं. एवढं जरी आपल्याला साधलं तरी खूप झालं. पण आपण गृहस्थ आहे, आपल्याला संन्यास घ्यायचा नाही, बिलकुल नाही घ्यायचा. आपल्याला संन्यासी व्हायचं नाही, पण आपल्याला हेल्दी राहायचं आहे. WHO ची डेफिनेशन फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग पाहिजे आपल्याला, म्हणून हे आपण करतोय. आणि लॉंगिव्हिटी ऑफ लाईफ, डिसीज फ्री लाईफ. डेथ इज इनएव्हिटेबल, कोणीच थांबवू शकत नाही. वी आर प्रिपेअर फॉर डेथ, बट टिल डेथ यू शुड बी हेल्दी. दॅट इज अवर एम. आपला एम, मुख्य एम याच्या मागचा हाच आहे. आता ह्याच्यामुळे काय इफेक्ट होतात? अनुलोम विलोम, नाडी शोधन, याच्यामुळे सगळे व्हॉल्यूम्स तुमचे वाढणार आहे. इन्क्रीज द लंग व्हॉल्यूम्स. टायडल व्हॉल्यूम नॉर्मल 500 तर ते तुम्ही 1000 पर्यंत वाढवू शकता. लंग कॅपॅसिटी वाढवू शकता, व्हायटल कॅपॅसिटी वाढवू शकता. नेक्स्ट, एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, रेसिड्युअल व्हॉल्यूम, इन्स्पिरेटरी रिझर्व्ह, हे सगळे व्हॉल्यूम्स तुम्ही प्राणायामाने वाढवू शकता, त्याच्या अभ्यासाने. पण हा अभ्यास तुम्हाला वर्षानुवर्ष करायचा आहे. फक्त कॅज्युअली आमच्याही वर्गात आहे काही लोक जे कॅज्युअली प्राणायाम करतात किंवा कॅज्युअल प्राणायाम अटेंड करतात. पण याच्यासाठी प्राणायामासाठी कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. अनलेस यू डू विथ द कॉन्सन्ट्रेशन यू वोंट गेट एनी इफेक्ट. पूरक करताना पूर्ण तुमचं लक्ष पूरकाकडे पाहिजे. अंतरकुंभक करताना पूर्ण लक्ष अंतरकुंभकाकडे पाहिजे. नाही तर मनात विचार दुसऱ्या इकडे चालू आहे. म्हणजे शिक्षक सांगतात आहे, पोट तिडकीने शिकवतात आहे, पण विद्यार्थी आहे शेवटी. मी मास्तर आहे, 40 वर्षांपासून मास्तरकी करतो. मागचे बॅक बेंचेस नेहमी झोपलेले किंवा काहीतरी डिस्कशन करत असतात की मास्टर क्या कर रहा, क्यों, कैसा मुंह कर रहा, उसका नाक कैसा है, उसके बाल कैसे है. दिस इज द ॲटिट्यूड. आणि हे आमच्या वर्गातही आहे. मी डिनाय करत नाही, हे आमच्या वर्गातही आहे. सगळीकडे कॉन्सन्ट्रेशन. म्हणून विवेकानंदांनी सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन, चास्टिटी, पवित्रता पाहिजे तुमच्यात, तेव्हा केव्हा तुम्ही प्राणायाम साधू शकाल. एनिवे, नॉर्मल रेस्पिरेशनमध्ये जर आपण बघितलं तर इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन साधारणतः इक्वल आहे, 2-2 सेकंदाचा, किंवा एक्सपिरेशन थोडं शॉर्ट आहे इन्स्पिरेशनपेक्षा. पण आपण याच्यात उलटं करतोय. एक्सपिरेशन लांबवतोय आपण, इन्स्पिरेशन कमी करतोय. पूरक 1च मात्रेचं आहे, रेचक 2 मात्रेचं आहे. ते डबल करतोय आपण. म्हणजे काय करतोय? अंतरकुंभक करतोय, रेसिड्युअल व्हॉल्यूम वाढवतोय. आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम वाढवत असताना ऑक्सिजनचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे. आणि या कमी ऑक्सिजनच्या प्रमाणात बॉडीला आपण ॲक्वेंट करतोय की ही बॉडी आपली या कुंभकात नॉर्मल ॲक्टिव्हिटी करत राहावी, हे आपल्याला अपेक्षित आहे. आणि ह्याची जर आपल्याला सवय झाली तर आपण कॉस्मिक एनर्जी त्याच्यावर कंट्रोल करणार आहे. त्या कॉस्मिक एनर्जीवर आपण कंट्रोल करणार आहे बाय कंट्रोलिंग अवर रेस्पिरेशन. तर एक्सपिरेशन इज लॉंगर, rate of respiration is slowed down, all the organs of the body including brain develops habit to remain active in the less oxygen supply, in the less oxygen tension. ऑक्सिजन कमी असलं तरी नॉर्मल राहिली पाहिजे आपली बॉडी, हे आपलं तत्व आहे. म्हणून 104 सेकंद बघा. म्हणजे जे कोणी इथे शिक्षक आहेत त्यांनी विचार करून बघा की आपण 104 सेकंद करू शकतो का एक प्राणायाम. नेक्स्ट, आता
आता नॉर्मल रेस्पिरेशन बघा, तुम्ही सांगता की फक्त 50% लंग वापरला जातो. जेव्हा केव्हा आपण नॉर्मल रेस्पिरेशन करतो तेव्हा 50% लंग वापरला जातो. आणि आपण इंडस्ट्रियल एरियामध्ये राहत असाल तर ते आपल्या लंगची कॅपॅसिटी अजून कमी, म्हणजे 40% किंवा 20% किंवा 25%च लंग आपण वापरतो. उरलेला लंग जर वापरला नाही तर त्याची डिसयूज ॲट्रोफी होते. जे कोणी डॉक्टर बसलेले असतील आपल्या ह्याच्यात त्यांना माहितीच आहे की जर आपण तो अवयव वापरला नाही तर त्याची डिसयूज ॲट्रोफी होते. साधं प्लॅस्टर जरी लावलं तरी ते मसल इतके ॲट्रोफी होऊ जातात की नंतर त्याला फिजिओथेरपी करावी लागते, सगळ्यांनाच माहिती आहे. तर डिसयूज ॲट्रोफी. आणि हा लंग वापरल्यानंतर हा कोलॅप्स होतो. हा जर लंग वापरला नाही आपण उरलेला तर त्याचा तो कोलॅप्स होत जातो. आणि म्हणून प्राणायाम, हा लंग किंवा हे ऑर्गन जर नॉर्मल ठेवायचे असेल तर प्राणायाम. इफ आय एम एक्सेडिंग टाईम तुम्ही मला सांगा की मी तिथेच थांबून आहे ना, 6 वाजले कारण. सो डिसयूज ॲट्रोफी आणि कोलॅप्स, इट हॅज गॉट अ इनडायरेक्ट इफेक्ट ऑन द ब्रेन, इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन. मानसिक शक्ती, आपल्या चित्तवृत्तीचा निरोध, मी पहिल्याच वाक्यात सांगितलं की त्याचा निरोध होतं. मन, बुद्धी आणि अहंकार याच्यावर कंट्रोल होतं. पण दिस इज अ इनडायरेक्ट इफेक्ट ऑन द ब्रेन ऑफ द प्राणायाम. नेक्स्ट स्लाइड. मॅच्युरिटी इन थॉट्स, बिहेवियरल. मागे जा. ह्या गोष्टी जर तुम्ही स्वतःलाच चेक करून बघा, कधी जर आपण 25 वर्षाहून या क्लासमध्ये येतोय की आपल्या थॉट्समध्ये मॅच्युरिटी आली का, आपलं बिहेवियर बदललं आहे का, आणि इंटरपर्सनल रिलेशन आपले सुधारले आहे का. ऑल दीज इफेक्ट्स ऑफ प्राणायामा. अँड दोज हू आर प्रॅक्टिसिंग दिस फ्रॉम लास्ट 20-25 इयर्स, त्यांनी हे तपासून बघा की हा इफेक्ट आपल्या बॉडीमध्ये होतो आहे का. नेक्स्ट स्लाइड. उज्जाई, डायरेक्ट इफेक्ट ऑन व्होकल कॉर्ड्स. घोरल्यासारखा आवाज करतो आपण म्हणून आपले व्होकल कॉर्ड्स चांगले होतात. आणि व्होकल कॉर्ड्स स्ट्रॉंग आणि रिलॅस्टिक झाले तर क्वालिटी ऑफ द साऊंड चांगली होते. शीतली शीतकारी, बेटर इन समर. फ्लुइड बॅलन्स, आपल्या शरीरात इंटरनल फ्लुइड बॅलन्स असतं, त्याला बिल्यू इंटेरियर आपण म्हणतो, ते मेंटेन केलं जाते या प्राणायामामुळे. नेक्स्ट स्लाइड. भस्त्रिका, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. भस्त्रिका फार महत्त्वाचा प्राणायाम आहे. यात आपण 10 ते 15 वेळा श्वास प्रश्वास करतो आणि लोहाराच्या भाताप्रमाणे पोट पुढे मागे हलवतो. यात काय होतं की पूर्ण लंग वापरला जातो. भस्त्रिकामध्ये पूर्ण लंग वापरला जातो. आणि पूर्ण लंग वापर झाला की त्याची इलॅस्टिसिटी वाढते. साधारणतः रोजच्या रेस्पिरेशनमध्ये आपण 50% लंग वापरतो, पण इथे 100% लंग वापरतो आता. म्हणजे आपला लंग कसा आहे, इफेक्टिव्ह राहतो. आपला लंग कसा वर्किंग राहतो. आणि हे या प्राणायामाचं खरं महत्त्व आहे. इन्क्रीज द स्ट्रेंथ अँड इलॅस्टिसिटी ऑफ द लंग. टोटल लंग इज युटिलाइज अँड प्रिव्हेंट्स कोलॅप्स. कोलॅप्स प्रिव्हेंट करतं किंवा रोगनिर्मिती आपल्यात होत नाही याच्यामुळे. नेक्स्ट स्लाइड. भ्रामरी. भ्रामरीमध्ये आपण गुंजन करतो, असं गुंजन करतो. ह्याच्यात काय होतं की हे व्होकल कॉर्डमध्ये साऊंड प्रोड्यूस होतो. आणि सगळे फिजिक्सचे जे स्टुडंट त्यांना माहीत असेल की साऊंड, द सॉलिड्स हॅज गॉट दी बेटर ट्रान्समिशन ऑफ द साऊंड. सॉलिड इज अ गुड कंडक्टर ऑफ साऊंड. तर मग आपल्या जी हाडं आहे त्या हाडातून हा साऊंड प्रत्येक सेलपर्यंत जातो. इव्हन सॉलिड ऑर्गनमध्ये पण प्रत्येक सेलमध्ये जातो हा साऊंड. हे व्हायब्रेशन, साऊंडचे व्हायब्रेशन. आणि हे साऊंडचे व्हायब्रेशन जर प्रत्येक ऑर्गनमध्ये गेले तर त्याचं कार्य सुधारतं, त्याचं वर्किंग कॅपॅसिटी वाढते आणि ते निरोगी होतं, जास्त निरोगी होतं. टॉक्झिन्स, आपल्या शरीरात जे काय होल्स आहे त्या होलमधून सतत बॅक्टेरिया आत जात असतात, त्याचे टॉक्झिन्स लिबरेट होत असतात, ते बॉडी साठत असतात, त्यातून डिसीज निर्मिती होते. हे प्रिव्हेंट होतं. भ्रामरी प्राणायाम. नेक्स्ट बॉडी बिकम्स प्युअर, सो माइंड बिकम्स प्युअर, यू बिकम काम, यू बिकम मोर कॉन्सन्ट्रेटेड, त्याचा इफेक्ट होतो. नेक्स्ट अँड लास्ट स्लाइड. ऑल्टरनेटिव्ह टू द प्राणायाम. याच्याबद्दल मी खूप जास्त बोलणार नाही. जयश्री मॅडमने आत्ताच सांगितलं की तुम्ही जर तुमचा हे आध्यात्मिक शक्ती वाढवली, कल्टिवेटिंग डिवोशन टू द गॉड एनेबल अस टू हॅव अ गॉड्स एक्सपिरियन्स. अँड हे कोणी सांगितलं? हे पतंजलींनी सांगितलं आहे आणि बाकी लोकांनी पण सांगितलं आहे की जितकं तुम्ही नामस्मरण कराल तितका कुंभक साधल्या जाईल आणि कुंभक साधल्यामुळे प्राणायामाचा फायदा होईल. दिस इज अ अल्टरनेट. प्राणायामामध्ये रिस्क आहे. जर तो बरोबर केला नाही त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट होणार आहे. प्राणायाम जर बरोबर करता आला इट्स वेल अँड गुड. प्राणायाम जर करता येत नसेल तर देर इज अ अल्टरनेटिव्ह. देर आर हजार्ड्स असोसिएटेड विथ द प्रॅक्टिस ऑफ प्राणायाम. पण हे जर आपण केलं, देवाला डिव्होशन केलं, तुम्ही देवावर पूर्ण शक्तीने त्याला शरण गेले तर तुमचा कुंभक साधेल. आणि कुंभक साधल्याबरोबर तुम्हाला प्राणायामाचे फायदे. थ्रू द डिवोशन, when the mind is concentrated on the God, kumbhaka happens automatically.
ऑटोमॅटिक कुंभक होतो आणि ऑटोमॅटिक कुंभक झाला की प्राणायामाचे सगळे फायदे मिळतात आणि प्राणायाम कॅन बी स्किप्ड असं यांचं म्हणणं आहे. हा रेफरन्स आहे कुठल्या तरी बुकचा. मी रेफरन्सची लिस्ट इथे दिली नाही आहे, पण साधारणतः 10 पुस्तकं मी रेफर केल्यासाठी. नेक्स्ट स्लाइड. अँड दॅट्स ऑल अबाउट. थँक्यू व्हेरी मच.